हॅलो एव्हरीवन. आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर तुमच्या हक्काचा इंग्लिश एज्युकेटर म्हणजेच मी अमृत सर तुम्हा सर्वांना हात जोडून नमस्कार आणि पोळा सणाच्या मी खूप खूप शुभेच्छा सर्वांना देतो. सो या आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर तलाठी भरती 2023चा आणखी एक पेपर मी आपल्यासमोर आणलेला आहे आज. आणि एक्झॅक्टली आपण त्याच पेपरचं विश्लेषण आपण सविस्तरपणे एकदम व्यवस्थितपणे आज आपण पाहणार आहोत. आय होप तुम्ही तेवढेच इंटरेस्टेड आहात हे समजून घेण्यामागे, जेवढे की समजा याच्या पाठीमागे जेवढी मेहनत लागते समजा मला हे सर्व करण्यासाठी, एक्झॅक्टली तुम्ही सुद्धा तेवढेच इंटरेस्टेड आहात टू हॅविंग लर्न ऑल दिस थिंग्स फ्रॉम मी. सो आता कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता, ॲक्च्युली लास्ट टाईम एक जो समजा व्हिडिओ वगैरे मी आणखी एका प्रश्नपत्रिकेचा लास्ट टाईम जो पोस्ट केला होता, तर त्याला प्रतिक्रिया आल्या, पण या सो दोज वेर द काइंड ऑफ मिक्स्ड काय म्हणतात त्याला रिॲक्शन्स. पण मला आता त्यात तुमचा फॉल्ट नाही, कारण की जेवढा व्हिडिओ मी शूट केला होता एक्झॅक्टली, तर त्याचा काही असा पार्ट तो बिकॉज ऑफ सम रिझन्स, काही वेगळ्या कारणामुळे तो कट झाला, ट्रिम झाला. आता कदाचित तो टेक्निकल ग्लिच असावा किंवा माझ्याकडनंच काहीतरी मॅन्युअल झाला असावा. त्यामध्ये मी एक थोडंसं 2 मिनिटाची महत्त्वाची माहिती सांगितली शेवटी. तर चला ठीक आहे, अडचण नाही. तरीही आणखी एकदा सांगतो, हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा. खूप सारे प्रश्न येतं, खूप सारे मजेशीर प्रश्न येतं, खूप साऱ्या ट्रिक्स आहेत, खूप साऱ्या कन्सेप्ट्स आहेत. या सर्व गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर होणार आहे. आणि ट्रस्ट मी, हे लेक्चर पाहत असताना बिलकुल असं बोर व्हायचं नाही. जस्ट एन्जॉय द होल थिंग. पूर्णपणे हे लेक्चर काय करा तुम्ही सर्वांनी एन्जॉय करा, जसं की मी करणार आहे आता, शिकवणार तुम्हाला, राईट. आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील, कुठला टॉपिक नेक्स्ट वेळी जर आपल्याला घ्यायचा असेल, तर कृपया करून यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच आपल्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये कळवायचं आहे. सो थँक्यू. लेट्स बिगिन द क्वेश्चन पेपर. सो आपला पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट म्हणजे काय, योग्य, मीनिंग, अर्थ ऑफ द गिवन प्रोवर्ब. खाली दिलेली एक ही प्रोवर्ब आहे, याचा आपल्याला याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्याच्यापैकी सर्वात योग्य पर्याय असा निवडायचा. तर सर्वप्रथम आपण काय करू, एक ती प्रोवर्ब वाचू आपण. तर काय आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. बेटर लेट म्हणजे उशिरा, दॅन नेव्हर कधीच नाही. म्हणजे काय की आता नॉर्मली ही जी प्रोवर्ब आहे, तर ही फार जनरल प्रोवर्ब आहे, जेवढी काय अशी काय त्याचा काय असा वेगळा किंवा खूप कठीण वगैरे अर्थ किंवा खूप कठीण अशी वोकॅब्युलरी वगैरे त्यांनी यूज केलेली नाही. फार सिंपल अर्थ आहे. बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे काय की समजा एखादी गोष्ट कधीही न करण्यापेक्षा थोडीशी लेट केली तरी पण चालते. मग एक्झॅक्टली हाच अर्थ कोणत्या पर्यायाशी मिळता जुळता आहे ते आपण आता पाहणार आहोत. सो लेट्स रीड आउट द ऑप्शन्स. So first one, it is that it is better to do something late than to never do it at all. Number 2, don't put all of your hopes and resources into one goal or dream. हा पण नाही होणार. An image can tell a story better than words. हे पण नाही होणार. Everything ends, good times don't last forever. हा पण नाही होणार. जसं आपण याचं स्पष्टीकरण बघितलं ह्या प्रोवर्बचं सुरुवातीला, एखादी गोष्ट समजा नाहीच करण्यापेक्षा थोडीशी जर लेट जर होत असेल तर ते चांगलं असतं. एक आपण नॉर्मल म्हणत असतो आपल्या मराठीमध्ये की समजा लेट पण थेट, राईट. लेट आलं पण काय तर थेट. तर एक्झॅक्टली हा पहिला ऑप्शन कोणता आहे, पहिला ऑप्शन, इट इज बेटर टू डू समथिंग लेट. एखादी गोष्ट उशिरा करणं, थोडंसं उशिरा करणं बरं, दॅन कशापेक्षा, कधीच न करण्यापेक्षा. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट योग्य आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नंबर 2, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स. सिलेक्ट द ऑप्शन, आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जे की एक्सप्रेस करतं. काय एक्सप्रेस करतं, द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. मला वाटतं मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण, आणि आता तुम्हाला एक फ्रिक्वेन्सी सांगतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वारंवारता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. आता टोटल चेन द व्हॉइसचे 2 प्रश्न आणि क्वेश्चन टॅगचे जवळपास 2 ते 3 प्रश्न, म्हणजे असे टोटल आपण 4 ते 5 प्रश्न धरू ह्या 2 टॉपिकचे. तर 5 गुणिले 2 10 मार्क. तर तुमचे 10 मार्क फिक्स या 2 टॉपिकवरती अवलंबून असतात. कमीत कमी 8 मार्क, जास्तीत जास्त 10 मार्क कोणत्या टॉपिकवरती,
एक आहे क्वेश्चन टॅग, थोडंसं शॉर्टमध्ये लिहितो, ॲक्रोनिम आहे त्याचा क्वेश्चन टॅग, आणि दुसरा आहे चेंज द व्हॉइस. या 2 टॉपिकवरती तुमचे 8 ते 10 मार्क्स काय असतात, अवलंबून असतात. आणि हे दोन्ही टॉपिक एका महान आणि महत्त्वाच्या टॉपिकवरती डिपेंड आहे, आणि त्या टॉपिकचं नाव काय आहे, टेन्सेस. तो टॉपिक आपण लवकरच म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या म्हणजे काय उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये आपण तो टॉपिक शिकणार आहोत. अगदी सखोलपणे आणि एकदम मस्तपैकी आपण हा टॉपिक शिकणार आहोत. एक लक्ष द्या. आता हा जो दुसरा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. मग आता हा प्रश्न दिला त्यांनी, हा वाला, वेअर युअर स्कूल युनिफॉर्म. हा प्रश्न दिला, याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. सर्वप्रथम ओळखून घेऊ की हा प्रश्न ॲक्च्युअलमध्ये आहे काय. वेअरने सुरुवात झाली म्हणजे याचा अर्थ काय, वेअर काय, V1, वेअर V1. आता ज्या वाक्याची सुरुवात वर्बने होते, त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो आपण, इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग इम्परेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग काय असतो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस काय असतं. नंबर 1, पॅसिव्ह वॉइसची सुरुवात लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ज्यावेळेस आपण चेंज द व्हॉइस हा टॉपिक शिकू त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली हे काय इथं लक्षात येईल. पण मी तुम्हाला सांगतो की याचं उत्तर कसं काढायचं. आता हे वाक्य आपल्याला ऑप्शनकडे पाहायची सुद्धा आवश्यकता नाही. जर हा फॉर्म्युला तुम्ही फॉलो केला इम्परेटिव्ह सेंटेन्सला, एक्झॅक्टली तुमचं उत्तर मिळून जाईल. आता आपण काय करू, इथं लेट वापरू. फॉर्म्युल्यामध्ये बाय डिफॉल्ट काय, लेट. पुढं काय, ऑब्जेक्ट काय, सगळ्यात शेवटचा भाग, युअर स्कूल युनिफॉर्म. मग लेट युअर स्कूल युनिफॉर्म. पुढं काय आहे, बी, लेट युअर स्कूल युनिफॉर्म बी. V3 म्हणजे कशाचं, V3 या व्हर्बचं, V3 ह्या विअरचं. मग विअर, आता ह्याचं V3 काय, विअर. V2 काय, वोर, आणि V3 काय, वर. सो लेट युअर स्कूल युनिफॉर्म बी वन. पुढं बाय. आता तुमचा युनिफॉर्म आहे, कोण घालणार, तुम्हीच. मग काय येणार इथं, यू येणार. मग हे त्याचं एक्झॅक्टली आन्सर आहे. मग आता हे आन्सर या ऑप्शनमध्ये आहे का बघा. लेट्स वेअर नाही, हे पण नाही. बरं, पुढं हे पण नाही. परत दुसरं इथं तर पण नाही, इथं नाही. दुसरं आहे का, आहे. लेट युअर स्कूल, हे बघा फॉर्म्युल्यानुसार लेट हे काय आहे, ऑब्जेक्ट. हे बी जशाच तसं, हे V3, आणि हे बाय फॉर्म्युल्यामध्येच, आणि हे सब्जेक्ट जो की ऑब्जेक्टच्या जागेवर येतो. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर, लेट स्कूल युनिफॉर्म बी वन बाय यू. चेंज द व्हॉइसचा हा प्रश्न जसं मी म्हणलं तुम्हाला दर परीक्षेमध्ये, तलाठीच्या म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या प्रत्येक परीक्षेमध्ये इंग्रजी विभागामध्ये चेंज द व्हॉइसचे कमीत कमी 2 ते 3 प्रश्न येतात, आणि क्वेश्चन टॅगचे सुद्धा कमीत कमी 2 ते 3 प्रश्न येतात. सो आय होप तुम्हाला हेच आन्सर कळलं असेल. आणि हा जो फॉर्म्युला आहे याचा स्क्रीनशॉट मात्र काढायला विसरू नका. ॲटलिस्ट ठीक आहे, इफ यू कांट टेक द स्क्रीनशॉट देन सिम्पली नोट डाऊन द फॉर्म्युला. नाही तर मग काय करा, सिम्पली काय करा, हा फॉर्म्युला लिहून काढून घ्या. ज्यावेळेस आपण चेंज द व्हॉइस शिकू, ट्रस्ट मी, ज्यावेळेस तुम्ही चेंज द व्हॉइस शिकाल समजा माझ्याकडून स्पेशली, तर तुम्हाला हा पूर्ण टॉपिकपणे मी गॅरंटीने लिहून देतो. तुम्हाला गॅरंटीने आत्ताच लिहून घेऊ शकता, माझ्यासोबत चॅलेंज पण लावू शकतात. गॅरंटीने तुम्ही जेवढं ग्रामर माझ्याकडनं शिकाल, जेवढं पण ग्रामर 200% तुम्हाला ते समजलंच पाहिजे. 100 पण नाही, 100 पण नाही, किती, 200% तुम्हाला समजलंच पाहिजे. ओके, आय होप तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर समजलं असावं आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा समजलं असावं. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. तर नंबर 3 आता सिलेक्ट. आय होप तुम्हाला सर्वांना दिसत असेल व्यवस्थितपणे, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये थोडंसं तो पेपरच होता, पेपरचा फोटो काढला होता, आणि बिकॉज ऑफ द झूमिंग क्वालिटी तुम्हाला ते व्यवस्थित ते दिसत नव्हतं. पण आय होप तुम्हाला आता व्यवस्थित दिसत असावं. सो नंबर 3, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिमचा अर्थ काय बरं, मागच्या वेळेस पण सांगितलं तुम्ही, अँटोनिम विरुद्धार्थी, सिनोनिम समानार्थी. तर आपल्याला ॲप्रोप्रिएट योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. कशाचा, चिअरफुल. चिअरफुलच्या नावातच काय आहे, चिअर आहे. चिअर म्हणजे काय,
खुश, उल्हासी, उत्सुक ज्याला आपण म्हणतो. मग आता चेअरफुलचा आपल्याला अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधायचा. ऑप्टिमिस्टिक होऊ शकतो का? नाही होऊ शकतो. त्याच्यामुळं कारण की ऑप्टिमिस्टिकचा अर्थ काय? आशावादी. आपण सनी, सनी म्हणजे काय? सनी, सनीचा अर्थ काय? सनी म्हणजे पण काय? एक हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो, नेहमी खुश असणारा, हसतमुख असणारा. हा पण नाही होणार. परत आणखी नंबर 4 स्टडी. स्टडी होऊ शकतो बरं? स्टडी नाही बरं, ते स्टडी, STURDY. वडील बा स्टडी, स्टडीचा अर्थ काय? कठोर आहे. उल्हासी, कठोर होऊ शकतं का? नाही. हे पण होऊ शकणार नाही. मग डल, डल म्हणजे काय? बोरिंग ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, त्याच्या तोंडावरती कधी पण 12 वाजलेले असतात. राईट, एक्झॅक्टली. सो चेअरफुलचं विरुद्धार्थी शब्द अँटोनिम शब्द कुठला आहे? डल. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स. आपल्याला योग्य आर्टिकल उपपद निवडायचं आहे. आर्टिकल 3 आहेत. खूप वेळा आपलं बोलणं झालेलं आहे. अँड आणि द हे 3 आर्टिकल्स आहेत. मग आता इथं आर्टिकलची जोडी दिली. ए सेमिकोलन ए, अँड किंवा अँड, आणि अँड आणि ए. तर अशी ही म्हणजे एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे ज्याच्यामध्ये 2 आर्टिकल आहेत आणि ते दोन्ही आर्टिकल ह्या एका फिल इन द ब्लँकमध्ये आणि ह्या एका ब्लँकमध्ये काय होतील? बरोबर सुटेबल होतील. मग आता पहिला शब्द पाहू, युनिव्हर्सिटी. काय करायचं? नॉर्मली काय करतात विद्यार्थी? हा पहिली ब्लँक पाहतात, ही पहिली ब्लँक पाहतात, दुसरी पाहतच नाही. तर कधी कधी तुमचं ऑब्झर्वेशन, नेहमीसाठी म्हणत नाही, पण फक्त काय करायचं की ऑब्झर्वेशन आपलं व्हास्ट असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे? वाईड असलं पाहिजे. मग आता पहिली जर ब्लँककडे आपण बघितलं तर आपण इथं तर आपण ॲनने पण कन्फ्यूज होऊ शकतो, ठीक आहे. तर हे तर आपण करतो, पण दुसरी सुद्धा ब्लँक पाहिजे आपण. मग दुसरी जी फिल इन द ब्लँक आहे त्याच्या पुढे कोणता शब्द आहे? ॲडजेक्टिव्ह आहे बिग. कशापासून सुरुवात होते त्याची? बी. आता मला सांगा, इथं बी जर आलं तर बीच्या आधी तर मला सांगा इथं द आहे का? द नाही. द जर नसल तर मग इथं काय? आता दचा तर विषयच नाही. इथं ॲन आणि ए दिले. दचा विषयच नाही. हे आर्टिकल सोडून द्या. मग आता उरले किती? हे 2 उरले, आणि ॲन येईल का बरं? नाही येणार. ॲन आर्टिकल येणार नाही. कमून नाही येणार? कारण की ॲन कधी येतं? कधी येतं ॲन? AEIOU. मग आता इथं बी आहे म्हणजे इथं ॲन सुद्धा येणार नाही. म्हणजेच दुसऱ्या ऑप्शनला जिथं जिथं ॲन आहे तर ती ऑप्शन कटले. इथं पण ॲन आहे, इथं पण ॲन आहे, म्हणजेच हे ऑप्शन पण कटलं, हे ऑप्शन पण कटलं. आता 2 ऑप्शन उरलेत. सेमिकोलन ए आणि ॲन सेमिकोलन ए, ज्याला आपण म्हणतो सोल्फोग्राम ॲन सोल्फोग्राम आता इथं ॲन येईल का बरं सांगा? इथं युनिव्हर्सिटीच्या इथं तुम्हाला ही सर इथं यू आहे, इथं ए घ्या. होईल का ए? सॉरी ए नाही, ॲन घ्या. इथं यू जरी असलं त्याचं प्रोनाऊन्सिएशन असं होतंय YU. त्याचं असं प्रोनाऊन्सिएशन होत नाही, म्हणून हा पर्याय सुद्धा गेला. मग त्याचं बरोबर उत्तर काय आहे? अ युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॅन गिव्ह अ बिग बूस्ट टू युअर करिअर. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट अँड राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आय होप तुम्हाला हे समजलं असावं. पुढं नंबर 5. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. सिनोनिम म्हणजे काय? समानार्थी आपल्याला शब्द शोधायचा आहे. कोणता? अंडरलाईन म्हणजे काय? अधोरेखित केलेल्या. दिलेलं जे वाक्य आहे त्यामध्ये जो अधोरेखित शब्द केलेला आहे त्याचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. आता शब्द कोणता आहे? आर्डेंट. आर्डेंटचा अर्थ काय बरं? काय आर्डेंटचा अर्थ? म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो उत्कट. त्याला काय म्हणू शकतो आपण? उत्कट. किंवा एक आणखी एक शब्द येईल मराठीमध्ये, इच्छुक. उत्कट किंवा इच्छुक किंवा खूप जास्त एक्सायटेड, ठीक आहे. याचा आपल्याला सिनोनिम समानार्थी शब्द शोधायचा आहे. कशाचा? आर्डेंटचा. मग काय? पहिला पॅशनेट, ठीक आहे. दुसरा कोणता आहे? लिस्टलेस. लिस्टलेस याचा पण होऊ शकत नाही, कारण की लिस्टलेस म्हणजे काय की काइंड ऑफ बोरिंग वी कॅन से. थोडंसं बोरिंग किंवा ज्याला हालचाल करायला आवडत नाही, सुस्त टाईप. कोल्ड एकदम शांत, ठीक आहे. थंड, तुम्ही म्हणाले की सर थंड होतो पण इन टर्म्स ऑफ सम अदर कॉन्टेक्स्ट. कोल्ड पण येऊ शकणार. कॅज्युअल, औपचारिक येऊ शकणार. मग कोणता? पॅशनेट.
मग शी इज शी इज अन आर्डियन सपोर्टर ऑफ ह्युमन राईट्स. फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ माइन ऑल्सो, की आता फुटबॉलमध्ये, आता मला माहिती नाही तुम्ही फुटबॉल पाहता की नाही पाहता. आय वॉच फुटबॉल अ लॉट बाय द वे, लाईक ऑन वीकेंड्स or some once in blue moon, I would say, like every fortnight, because कारण की वेळ भेटत नाही कधी, तर त्यामुळे कधी कधी पाहत असतो. मागच्या जवळपास 15 वर्षापासून मी एका फुटबॉल क्लबला सपोर्ट करतोय. त्याचं नाव आहे फुटबॉल क्लब दे बार्सिलोना, म्हणजे FCB. ज्या एक्झॅक्टली त्याच क्लबमध्ये मेसी सुद्धा खेळत होता. आता तो इंटर मायामीला गेलेला आहे. तर यू कॅन कॉल मी अन आर्डेंट फॅन ऑफ FC बार्सिलोना. ठीक आहे, म्हणजे मी बार्सिलोनाचं खूप जास्त काय आहे, उत्कट किंवा एकदम पॅशनेट फॅन आहे. ठीक आहे. सो आर्डेंटचा अर्थ काय, पॅशनेट. ओके, सो नंबर 6, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट. स्प्लिट म्हणजे काय, विभागलेले. किती विभागामध्ये, 4 ह्याच्यामध्ये विभागलेले, 4 सेगमेंटमध्ये विभागणी झालेली आहे. आयडेंटिफाय, शोधायचंय, सापडायचंय. काय सापडायचंय, द सेगमेंट म्हणजे तो भाग दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. आलं का एरर, आपल्या सगळ्यात आवडतीचं, स्पेशली माझ्या, मला नाही वाटत तुमच्या आहे का नाही, पण मला पर्सनली एररचा प्रश्न आवडतो. तर दिलेले आता इथं 4 विभाग, ह्या वाक्याची 4 ह्याच्यात विभागणी झालेली आहे. कोणत्या ह्याच्यात ग्रॅमॅटिकल एरर आहे आपल्याला शोधायचं आहे. बघा बरं नीट व्यवस्थित. कुड यू ट्रान्सलेट, काय वाटतंय का, एरर टाईप, ग्रामर, स्पेलिंग सगळं व्यवस्थित आहे. दिस ओके इंटू स्पॅनिश विथ मी. याचा अर्थ मी सांगतो आता तुम्हाला. लिटरल अर्थ काय आहे. कुड यू ट्रान्सलेट दिस इंटू स्पॅनिश विथ मी, म्हणजे तू मला ह्या मजकुराचं जे ट्रान्सलेशन आहे, भाषांतरण, स्पॅनिश, कुड यू ट्रान्सलेट दिस इंटू स्पॅनिश, तू हे मला माझ्यासोबत हे स्पॅनिशमध्ये भाषांतरण करून देशील का. अच्छा, मला जर एखादी गोष्ट समजत नसेल तर मी काय म्हणाल, समजा फॉर एक्झाम्पल आय डोंट अंडरस्टँड स्पॅनिश, समजा फॉर एक्झाम्पल काही शब्द मला माहिती, समजा फॉर एक्झाम्पल ओला, बोमदिया, एस्टुदियांते, कारण की थोडंसं समजा आहे. ठीक आहे, बिकॉज आय वॉच ला लिगा लॉट, तर त्यामुळे थोडेफार मला स्पॅनिशचे शब्द समजा माहिती. फॉर एक्झाम्पल एल मेजॉर दे ला हिस्टोरिया, तर हे असे समजा काही बाकीचे शब्द समजा मला माहिती आहेत. तर जर समजा एखाद्याला मला म्हणायचं असेल की मला तू, आपण माझ्यासोबत तू स्पॅनिश ट्रान्सलेट करशील का, मला तू ते स्पॅनिश ट्रान्सलेट करून देशील, मग काय येणार, मला. म्हणजेच इथं विथ, सोबत, इथं सोबत नाही येणार, इथं काय येईल, टू येईल. कुड यू ट्रान्सलेट दिस इंटू स्पॅनिश टू मी, मला. मग इथं उत्तर काय आहे, दिस कुठं, विथ कुठं आले, विथ हे. मग इथं ग्रॅमॅटिकल एरर आहे, बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. ठीक आहे. ओके फाईन. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 आता झालाय आपला. तर कुठला आहे आता सुरू, क्वेश्चन नंबर 7. चला, क्वेश्चन नंबर 7 काय, क्वेश्चन नंबर 7. सो रीड आउट दिस क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. योग्य पर्याय निवडायचा आहे, कशाचा, टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक भरण्यासाठी आपल्याला काय करायचं, योग्य पर्याय निवडायचा आहे. डॅश ब्रेकफास्ट सोनिया हॅड दिस मॉर्निंग वॉज डिलिशियस. म्हणजे डॅश ब्रेकफास्ट सोनिया हॅड दिस मॉर्निंग वॉज डिलिशियस. जो ब्रेकफास्ट सोनियाने घेतलेला होता सकाळी, किंवा खाल्ला होता सकाळी, तो खूप जास्त काय होता, स्वादिष्ट होता. मग आता इथं काय येणार, नो आर्टिकल येईल का, नाही. इथं अँडचा तर विषयच नाही, कारण की इथं काय, बी आहे. त्यामुळं अ कधी येतं, जर एखादी गोष्ट काय असेल, सिंग्युलर असेल, ते पण काय असेल, सिंग्युलर काय असेल, नाउन असेल. ठीक आहे. पण आता इथं ब्रेकफास्टमध्ये लॉट्स ऑफ थिंग्स आर बिंग इन्क्लुडेड. ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्यामध्ये खूप काही गोष्टी इन्क्लुडेड असतात, म्हणजेच काय येणार इथं, द येणार इथं. सो राईट आन्सर इज द. द ब्रेकफास्ट सोनिया हॅड दिस मॉर्निंग वॉज डिलिशियस. जो ब्रेकफास्ट सोनियाने आज सकाळी घेतला होता तो खूप जास्त काय होता, स्वादिष्ट होता. ओके, सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज 8. 8वा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आणखी एकदा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, कुठं, रिकाम्या जागेच्या तिथं. सो लेट्स, थोडंसं इथं हेवी व्होकॅब्युलरी आहे, मी तुम्हाला अर्थ सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे.
इट इज एसेन्शियल, अत्यावश्यक फॉर ऑल एम्प्लॉईज, कर्मचारी, टू कंप्लाय एन्श्युअर. इथं थोडंसं आय थिंक मिसप्रिंट झालेलं असावं. ठीक आहे. सो इथं काही शब्द नाही. इट इज एसेन्शियल फॉर ऑल एम्प्लॉईज टू कंप्लाय एन्श्युअर डॅश डॅश द कंपनीज पॉलिसीज अँड प्रोसिजर्स टू सेफ अँड प्रोडक्टिव्ह वर्क एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तर आता हां, अत्यावश्यक, कर्मचारी, टू कंप्लाय. व्हॉट इन बाय टू कंप्लाय? कंप्लाय म्हणजे काय? कंप्लाय म्हणजे काय? व्हॉट इन बाय कंप्लाय? कंप्लाय म्हणजे दिलेलं काम करणे. दिलेलं काम करणे म्हणजे आवश्यकतेनुसार ती गोष्ट करणे, त्याला आपण म्हणतो टू कंप्लाय. इट्स अ वर्ब. द कंपनीज पॉलिसीज अँड प्रोसिजर्स टू सेफ अँड प्रोडक्टिव्ह वर्क एन्व्हायरमेंट. मला सांगा, इट इज हे अत्यावश्यक असतं. कोणासाठी? एम्प्लॉयसाठी. काय करणं? दिलेलं काम करणं. दिलेलं काम केले की नाही त्याची खात्रीने, हां, त्याची खात्रीने काय, खात्रीने ते काम करणं. द कंपनीज पॉलिसी, हां, आता इथून व्यवस्थित पहा. आता द कंपनीज पॉलिसीज, मग त्याची खात्री करणं कशा? आता कंपनीच्या पॉलिसीने का कंपनीच्या पॉलिसीने का पॉलिसीच्या अंतर्गत, समजा पॉलिसीच्या अंतर्गत का पॉलिसीच्या तिथे का पॉलिसी सोबत. कोणतं येईल बरं? मला वाटतंय म्हणजे 110% आय वुड से ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन और द मोस्ट सुटेबल ऑप्शन, मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. या प्रश्नासाठी सर्वात सुटेबल, योग्य आणि मोस्ट डिझायरेबल ऑप्शन हेच आहे. इट इज एसेन्शियल फॉर ऑल द एम्प्लॉईज टू कंप्लाय एन्श्युअर विथ द कंपनीज पॉलिसीज अँड प्रोसिजर्स टू सेफ अँड प्रोडक्टिव्ह वर्क एन्व्हायरमेंट. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. लेट्स मूव्ह टू द 9th क्वेश्चन. काय आहे 9वा प्रश्न? द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. दिलेल्या वाक्यामध्ये काय आहे? एरर आहे. आला का एररचा प्रश्न? पुन्हा आणखी आय लाईक दिस एरर क्वेश्चन्स अ लॉट. एररचा प्रश्न आलेला आहे. सो सिलेक्ट द ऑप्शन विथ द एरर. सिलेक्ट द ऑप्शन विथ द एरर. आता हे जे वाक्य दिलेले आहे, ह्या वाक्याचे 4 ऑप्शन दिलेत त्यांनी. ह्या वाक्यामध्ये जिथं तुम्हाला चूक वाटते मग ते ऑप्शनमध्ये आहे का ते पाहायचं आणि तिथे जर एरर असेल तर ते ऑप्शन आपलं काय आहे? बरोबर आहे. चला आपण सुरुवातीपासून. जॉनी टॉक्स. जॉनी टॉक्स. जॉनी म्हणजे एका मुलाचं नाव आहे, एका व्यक्तीचं नाव आहे, एकच आहे तो, म्हणून इथं जॉनीच्या नंतर टॉक्स येऊ शकतं. म्हणजे वाक्य झालं यस प्लस V1. बरोबर आहे. जॉनी टॉक्स बरोबर. ॲज इफ, जणू काय. जॉनी बोलतो, जणू काय तो राजा होता. जॉनी बोलतो जणू काय तो राजा होता. अच्छा, समजा आता फॉर एक्झाम्पल एखादा खूप तोऱ्यात बोलत असेल, आपण समजा म्हणत असतो, हां तू काय लई, समजा फॉर एक्झाम्पल आमच्या बीड जिल्ह्याच्या भाषेमध्ये स्पेसिफिकली आपण समजा एखाद्या समजा म्हणून होतो की तू काय लई एकदम टाटा अंबानीसारखा एकदम बोलायला लागला होता. अच्छा, तू काय स्वतःला काय लई असं टाटा अंबानी समजायला लागला काय? आता आपण ते प्रेझेंटमध्ये म्हणतो का पास्टमध्ये म्हणतो? तू स्वतःला काय टाटा अंबानी समजत होता का? का तू काय स्वतःला खूप टाटा अंबानी समजतो का? कशामध्ये यूज करणार आपण? प्रेझेंट टेन्समध्ये. मग हे पण प्रेझेंट टेन्स आणि हे सुद्धा प्रेझेंट टेन्समध्ये असायला पाहिजे. म्हणजेच इथं वॉजच्या जागेवर काय असायला पाहिजे? इज. म्हणजे आपला प्रॉब्लेमॅटिक शब्द कोणता? वॉज आहे. कुठे वॉज? हे. मग आपला ऑप्शन नंबर काय आहे? 2 हे बरोबर उत्तर आहे. बाकीचे जे पर्याय ते चुकलेले आहेत. चुकलेले म्हणजे वाक्यानुसार बरोबर आहे. हा इथं एरर आहे. ही वॉज हा एरर आहे. ओके. सो आपले 9 प्रश्न झालेले आहे. काही डाऊट असेल तर कृपया करून तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवू शकता. ओके. अँड डोंट फॉरगेट टू गेट युअर सेल्फ इन्क्लुडेड. आपला टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा जॉईन करायला विसरायचं नाही. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती, आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती त्या बायोमध्ये ऑलरेडी तिथं अटॅच केलेली आहे. आणि इंस्टाग्राम अकाउंट तुम्हाला माहितीच असेल, समर्थ_स्पोकन. ठीक आहे. सो नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 10 आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. काय सिलेक्ट करायचं आहे? मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. पुन्हा आणखी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कशासाठी? भरण्यासाठी. काय भरायचं आपल्याला? रिक्त जागा, म्हणजे मोकळी जागा आपल्याला भरायची. तर इथं प्रश्न दिलाय, एक्झॅक्टली आपल्याला त्याचे पर्याय इकडे असतील. तर हे थोडंसं मी रब करतो आता. लेट मी रब एव्हरीथिंग दिस. आय होप तुम्ही व्हिडिओ पाहत असताना महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करून घेत आहात. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑल्सो ॲट द सेम टाइम.
आणि एखादी गोष्ट जर समजली नाही तर विचारू सुद्धा शकता. ठीक आहे, थोडंसं ह्याला लहान करतो मी आणि मग याला इकडे घेतो. ओके, कितवा प्रश्न आहे आपला? 10वा. 10व्याचे ऑप्शन हे येतं. ओके फाईन, दिसतंय? ओके. सो आता दिलेल्या ऑप्शनपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता इथं पहा, डॅश ही एक्सक्लेम्ड, डॅश ही एक्सक्लेम्ड, देन जॉईन द अप्रेसर्स ऑफ माय कंट्री. सर्वप्रथम आपण काय करू? एक्सक्लेम्ड. एक्सक्लेमचा अर्थ काय बरं? उद्गारले. एक्सक्लेम म्हणजे काय? उद्गारले. दॅन जॉईन म्हणजे च्यापेक्षा, दॅन जॉईन द अप्रेसर्स ऑफ माय कंट्री म्हणजे माझ्या देशातले जे समजा रूढ जुलमी शासन करते आहेत, रूढ रूढ, आय एम टॉकिंग अबाउट रूढ, जे समजा खूप जास्त रूढ असे शासन करते आहेत, त्यांना जॉईन करण्यापेक्षा मी काय करेल? आय वुड रादर डाय. म्हणजे एखादी व्यक्ती, एक सिंपल वाक्य आहे की मी मरणं पसंत करेल आमच्या देशातले जे रूढ जुलमी शासन करते त्यांना जॉईन करण्यापेक्षा किंवा त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा. आता मला सांगा, वाक्य तर सेमच आहे सगळीकडं, आय वुड रादर डाय, पण कोणतं वाक्य एकदम सुटेबल आहे? चला ठीक आहे, आता ही एक्सक्लेम्ड आलंय, ही एक्सक्लेम. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, हा जो प्रश्न आहे हा आहे कशाचा आहे हा प्रश्न? डायरेक्ट स्पीचचा आहे. डायरेक्ट स्पीच, डायरेक्ट टू DS टू IDs आम्ही असं म्हणत असतो नॉर्मली. डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. ऑलवेज रिमेंबर, डायरेक्ट स्पीच म्हणजेच रिपोर्टेड स्पीच मधील वाक्य कशामध्ये येतं? डबल इन्व्हर्टेड कॉमा. मग इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा कशाला आहे? कोणाला नाही? याला नाही, हा पण ऑप्शन कटला, याला पण नाही, हा पण ऑप्शन कटला. उरले दोन, नंबर 2 आणि नंबर 3. मग याच्यापैकी कोणता असावा सांगा? आय वुड रादर डाय का आय वुड रादर डाय? याच्यापैकी कोणता असावा? इथं कॉमा कधीच नसतं, मग ऑप्शन नंबर कुठला इथं? 3. आय वुड रादर डाय ही एक्सक्लेम्ड दॅन जॉईन द अप्रेसर्स ऑफ माय country. So option number 3 is the correct or the right answer for this question. Next, 11. 11वा प्रश्न. Select the most appropriate option. Most appropriate option म्हणजे सर्वात योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कशासाठी? फिल इन द ब्लँक्स म्हणजे मोकळी रिकामी जागा भरण्यासाठी. काय वाक्य आपण पाहू? वी कॅन नॉट, आपण करू शकत नाही. काय करू शकत नाही आपण? रिस्क, आपण जोखीम नाही घेऊ शकत. कशामध्ये जोखीम नाही? सो मेनी इनोसंट लाईव्स, वी कॅन नॉट रिस्क. आपण म्हणजे सो मेनी इनोसंट, खूप जास्त निरागस जीवांची आपण रिस्क घेऊ शकत नाही. आता इथं आपल्याला एक हे करायचंय, हे जे रिस्क आहे, रिस्क इथं आले वर्ब, V1 आहे. तर आता नंबर 1 पहिलं काय आहे? ॲडजेक्टिव्ह. वी कॅन नॉट पॉसिबल रिस्क. ॲडजेक्टिव्ह इट नाही, हे येऊ शकणार नाही. ॲडजेक्टिव्ह येतच असतं. त्यानंतर इथं नॉट आलं म्हणून हे इम्पॉसिबल, हे पण निगेटिव्ह येणार नाही. पॉसिबिलिटी पण येणार नाही. कशामुळे? पॉसिबिलिटी आहे नाऊन. इथं नॉर्मली काय येणार आहे? ॲडवर्ब येणार आहे. काय येणार आहे? ॲडवर्ब. ज्याचं नावच ॲडवर्ब आहे ते कशाविषयी माहिती सांगणार आपल्याला? कशाविषयी सांगणार? वर्ब विषयी. तर म्हणून इथं सर्वात योग्य पर्याय जर कुठला असेल तर तो कोणता आहे? पॉसिबली. मग त्याचं उत्तर काय होईल? वी कॅन नॉट पॉसिबली रिस्क सो मेनी इनोसंट लाईव्स. म्हणजे आपण शक्यतो जास्तीत जास्त जे निरागस लोक असतात, ठीक आहे, आपण त्यांच्या जीवाला धोका लागणार नाही याची आपण काय करत असतो? काळजी घेत असतो. म्हणजे काय घेत नाहीत आपण? रिस्क घेऊ शकत नाही, जोखीम घेऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नाव मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज 12. प्रश्न क्रमांक 12वा काय आहे? सिलेक्ट द मोस्ट appropriate ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा फिल इन द ब्लँक आहेच. मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन चूज करायचं. मागाशी सांगितलं तुम्ही तुम्हाला क्वेश्चन टॅग आणि चेंज द वॉइसचे मिळून कमीत कमी 4 ते 5 प्रश्न येतात म्हणजे येतात. क्वेश्चन टॅग आणि चेंज द वॉइसचे 4 ते 5 प्रश्न, क्वेश्चन टॅग आणि चेंज द वॉइसचे 4 ते 5 प्रश्न म्हणजे जवळपास 8 ते 10 मार्क तुमचे काय आहेत? फिक्स आहेत. फक्त तुम्हाला ते व्यवस्थित पाहायचं आहे. आणि क्वेश्चन टॅग आणि चेंज द वॉइस मी तुम्हाला एवढं भारी शिकवणार आहे की म्हणजे तुम्ही जस्ट ते एकदा टॉपिक तुम्ही माझ्याकडून शिकला तर ट्रस्ट मी, तुम्हाला नंतर वापस ते टॉपिक शिकायची आवश्यकता नाही. त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही.
आणि आणखी एक गोष्ट सांगतो, क्वेश्चन टॅग हा टॉपिक तर एवढा सोपा आहे, मी तुम्हाला शिकवताना काय करणार आहे, 12 रूल्स देणार आहे. किती रूल्स? 12. हे 12 रूल्स पाठ केले की समजायचं क्वेश्चन टॅग हा टॉपिक तुमचा एकदम पक्का. ठीक आहे, चला आता आपण काय करू, आधी हा जो क्वेश्चन आहे आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. थोडंसं रब करतो. लॉट्स ऑफ रिटन वर्क हॅज बीन डन on the question paper itself. So let's read the question first. The weatherman has not warned you about the storm. Weatherman म्हणजे काय? हवामानाचा अंदाज सांगणारा weatherman. मॅन आहे तो. Has not warned you म्हणजे तुम्हाला त्या वेदरमॅनने, हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या माणसाने चेतावणी दिलेली नाही अबाउट विषयी. कशाविषयी? स्टॉर्म विषयी. स्टॉर्म म्हणजे काय बरं? वादळाविषयी दिलेलं नाही. मग आता हे वाक्य आहे, हे स्टेटमेंट असतं. हे स्टेटमेंट आहे निगेटिव्ह. स्टेटमेंट निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. मागच्या वेळेस सांगितलं होतं क्वेश्चन टॅगचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला क्वेश्चन टॅगचा? हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. चला इथं सोडू. मग हेल्पिंग वर्ब दिलंय का? दिलंय. हा, कोणतं आहे? हॅज. मग इथं निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येणार, म्हणून इथं नॉटचा किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा संबंध नाही. हॅज जशास तसं हॅज. मग आता कशाची बारी? आता हेल्पिंग वर्ब झालं, आता सब्जेक्ट. काय सब्जेक्ट? वेदरमॅन. वेदरमॅन काय? नाऊन नाही. वेदरमॅन काय आहे? नाऊन नाही. कोणतं नाऊन नाही? कॉमन नाऊन. अच्छा, कॉमन नाऊनचं जाऊ द्या, नाऊन नाही. क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट, हा सब्जेक्ट जो असतो तो कधीच नाऊन नसतो. तो काय असतो? नेहमी प्रोनाऊन असतो. काय असतो? प्रोनाऊन असतो. म्हणून आता इथं वेदर मॅन आले, मॅनसाठी आपण काय घेतो? अर्थातच ही. जर इथं वुमन असतं तर मग काय घेतलं असतं आपण? शी. सो हॅज ही झालं. सब्जेक्टची बारी झाली. शेवटी काय? क्वेश्चन मार्क. मग त्याचं उत्तर हे यायला पाहिजे. कोणतं? हॅज ही. आहे का इथं? कुठं आहे का? हॅव यू कट. बरोबर. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. कोणतं आहे? हॅज. स्टेटमेंट निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. 12 रूल फक्त माझ्याकडून शिकायचे. 12 रूल शिकला तुम्ही. आपल्याकडे ते अवेलेबल मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. स्पेशली दोज हू डोंट अंडरस्टँड लाईक ऑर दोज हू वुडंट लाईक टू अंडरस्टँड द थिंग्स इन मराठी, त्यांच्यासाठी इंग्लिश रूल आहेत. आणि ज्यांना इंग्लिश थोडंसं जड वाटत असेल किंवा मराठी थोडंसं फ्रेंडली किंवा वी कॅन से यूज टू वाटत असेल तर त्यांच्यासाठी मराठीमध्ये सुद्धा रूल आपल्याकडे आहे. फक्त 12 रूल पाठ करायचे. हा टॉपिक पूर्णपणे तुमच्या खिशामध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न. 12वा प्रश्न झाला आहे. आय होप तुम्हाला समजलं असावं. जर समजलं नाही तर कृपया करून कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या रिॲक्शन कळवायला किंवा प्रतिक्रिया कळवायला बिलकुल असं त्याला कंजूसपणा करायचा नाही. खूप मेहनतीने व्हिडिओ काढतोय. अच्छा, मेहनत म्हणजे काय? मी तर काय खूप जास्त इथं आऊत वगैरे हल्ल्यासारखं असं मी करत नाही. मेहनत इन द सेन्स की टाइम काढणं फार मुश्किल आहे. म्हणूनच जरा रेग्युलर लेक्चर यायला थोडंसं काय व्हायला लागलंय, मागे पुढे व्हायला लागलंय. असू दे, चला ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक कोणता चालू आहे आपला आता? 13. वाचा बरं. काय मनातली मनात वाचा, मी ऐकतो तुमच्या मनातली भाषा. ओके, सो आय रीड इट फॉर यू. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म. तुम्हाला मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म निवडायचा आहे. ऑफ द वर्ब. कशाचा? वर्बचा. म्हणजे वर्बचा कोणता फॉर्म इथं येईल? गिवन इन द ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. वर्ब गिवन इन द ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. आता ह्या ब्रॅकेटमध्ये एक वर्ब दिले, फॉल. फॉलचा अर्थ काय बरं? काय फॉलचा अर्थ? फॉल म्हणजे पडणे. फॉल म्हणजे पडणे. आपल्याला एक्झॅक्टली त्याचं टेन्स आता बघायचं. कोणतं टेन्स येईल, कोणता फॉर्म येईल त्याचा. यू डाय डॅश इफ यू डू नॉट स्टॉप जम्पिंग ऑन द अनइवन सरफेस. तू आता ठीक आहे, आपण इथं फॉल म्हणजे पडणे. तू पडणे, 1-2 मिनिटासाठी आपण ग्रेट धरू. तू पडणे जर समजा तू त्या अनइवन सरफेसवरून, म्हणजे हा अनइवन म्हणजे काय? एकदम खूप जास्त चढ उतार असलेला किंवा एक स्मूथ नसलेला सरफेस, स्मूथ नसलेला पृष्ठभागावरून जर समजा तू उड्या मारणं जर थांबवलं नाही तर तू काय होशील. अर्थातच कोणता काळ येणार? मग कोणता काळ येणार? फ्युचर टेन्स. म्हणजेच काय? तू पडशील. आता फ्युचर टेन्स इथं तिन्ही दिलेले आहेत. आपण काय म्हणतो याचा? आता एक आपण पाहू. विल बी फॉलिंग. आता जर तू उड्या मारणं नाही थांबवलं त्या अनइवन किंवा कठोर चढउतार असलेल्या सरफेसवरून, पृष्ठभागावरून जर तू उड्या मारणं जर थांबवलं नाही तर तू
पडत असशील का पडलेला असशील का पडशील का विल फेल, हे तर बिलकुल नाही, कारण की फेलचा आणि याचा संबंध नाही. फेल काय, फेल काय V2. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे विल आहे हेल्पिंग वर्क त्याच्यानंतर नेहमी V1 येतं. मग इथं काय येऊ शकतं, जास्तीत जास्त फॉल येऊ शकतं, फेल येऊ शकत नाही, म्हणून हे कोणत्याच मापात बसत नाही. मग आन्सर काय येणार, विल फॉल. जर तू त्या चढउतार असलेल्या पृष्ठभागावरून उड्या मारणं जर थांबवलं नाही तर तू काय होशील, पडशील, अकॉर्डिंग टू टेन्स. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. चला, लेट्स मूव टू द प्रश्न क्रमांक 14. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. वाव, दिस इज वन ऑफ माय फेवरेट सेक्शन्स. इनकरेक्टली, ठीक आहे, म्हणजे चुकीच्या पद्धतीने, करेक्ट नसलेला, अयोग्य स्पेलिंगचा वर्ड आपल्याला शोधायचा आहे किंवा सापडून काढायचा. चला तर वाचू आता काय वाक्य. किंग, राजा, कोण, दुष्यंत, रिफ्यूज, नाकारलं त्यांनी. हां, सो किंग दुष्यंत रिफ्यूज टू एक्नॉलेज द लेजिटिमसी ऑफ भारत's कंटेन्शन फॉर द थ्रोन ऑफ हिज टेरिटरी. तर आता आपल्याला फक्त काय करायचं, जास्त डीप मध्ये जायची आवश्यकता नाही. त्यांना काय पाहिजे, फक्त इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड पाहिजे, म्हणजे चुकीच्या स्पेलिंगचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. किंग बरोबर आहे, दुष्यंत बरोबर आहे, रिफ्युज्ड बरोबर आहे, टू बरोबर आहे. बरं, त्यानंतर म्हणतात लेजिटिमसी, हे पण बरोबर आहे. हे शब्द असले आपल्याला कन्फ्यूज करायला टाकले त्यांनी, की त्यांना असं वाटत असेल की कदाचित ह्या शब्दाकडे जातील, पण हा बरोबर आहे. भारत पण बरोबर आहे, कंटेन्शन बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे. इथं प्रॉब्लेम आहे तर ह्या शब्दाविषयी, एक्नॉलेज, कारण की एक्नॉलेजची स्पेलिंग आहे ACKNOWLEDGE. इकडे बघा, हे डी दिसलं का, तर इथं डी नाही, म्हणून एक्नॉलेज वाला ऑप्शन कुठे आहे, हा इथं नंबर 4. आता स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग एररचे जे समजा 2-3 एक्झाम्पल येतात, हे जर व्यवस्थित सॉल्व्ह करायचे असतील 100% प्रिसिशन, 100% ॲक्युरेसीने, तर तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ज्या गोष्टीचं मी खूप मोठा फॅन आहे ते म्हणजे काय आहे, रीडिंग. वाचत चला मित्रांनो, वाचत चला. जेवढं वाचत असता तुम्ही तेवढे जास्तीत जास्त हुशार तुम्ही झालेच. म्हणून समजा वर्गात एक्झाम्पल देताना मी नेहमी म्हणत असतो, 20 पैकी 20 मार्क घेणारे हुशार म्हणजे विद्यार्थी हुशार आहेतच, परत आणखी प्रश्नांची उत्तर देणारे सुद्धा हुशार आहेतच. पण जे विद्यार्थी समजा रोज वाचत नाहीत, मला पर्सनली असं वाटतं की मग ते हुशार नाहीत. मला असं वाटतं, कदाचित मी आय कुड बी रॉंग इन दिस स्टेटमेंट, पण मला असं पर्सनली वाटतं की जर समजा तुम्ही जर वाचतच नसाल तर तुमच्या बुद्धीचा विकास होणार नाही, तुमचं जे नॉलेज आहे तर ते काय नाही होणार, इन्क्रीज होणार नाही. ऑलवेज रिमेंबर दिस, यू शुड बी रीडिंग डे इन अँड डे आउट. तुम्हाला म्हणजे कंटिन्यू वाचनाची आवश्यकता आहे. बट ही कंटिन्यू वाचायला वेळ भेटत असेल, कमीत कमी दिवसाचे म्हणजे आता तुमचं स्पर्धा परीक्षेचा काळ आहे, या काळामध्ये तर तुम्ही कितीही अभ्यास केला, कितीही हे केलं तर ते कमीच आहे. म्हणून मी असं बिलकुल नाही म्हणणार की हा मित्रांनो तुम्ही समजा काय म्हणतात त्याला, बंधू आणि भगिनींनो, जर समजा तुम्ही 4 तास अभ्यास करा, 5 तास अभ्यास करा, बिलकुल नाही. जोपर्यंत म्हणजे तुमची तब्येत ठणठणीत आहे तोपर्यंत अभ्यास करायचा आहे. ती जी पोस्ट आहे तुमची, तुम्हाला जे स्वप्न गाठायचं आहे, तुम्हाला जे समजा हासिल करायचे, जे सक्सेस तुम्हाला, ज्या सक्सेसची मागच्या 2 वर्षापासून ह्या भरतीची तुम्ही वाट पाहता, 2023 नंतर 2025 मध्ये, 2 वर्ष झाले त्या गोष्टीला, आणि ती गोष्ट जर मिळवायची असेल तर एवढ्या सहजासहजी मिळवता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला यू नीड टू डू सम आउट ऑफ द बॉक्स थिंग्स टू गेट द आउट ऑफ द बॉक्स थिंग्स. ठीक आहे. सो नेक्स्ट, म्हणून काय सांगायचा मुद्दा एकच, फक्त वाचन आणि अभ्यास. बी फोकस्ड, अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स. फोकस असलं पाहिजे माणसाने, डिस्ट्रॅक्शनला सोडून दे, डिस्ट्रॅक्शन महत्वाचं नसतं. चला, पुढचा प्रश्न कोणता आहे, थोडंसं वरती घेतोय. ओके, सो आय थिंक दीज 2 आर द क्वेश्चन्स, सो लेट मी सी इट. Question number 15. Question number 15 is, what is question number 15? Select the most appropriate option. Select the most appropriate option to fill in the blank. Fill in the blank. रिकाम्या जागा भरा. आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. I felt that, मला असे वाटले की the interviewee dash a little worried. म्हणजे मला असं वाटलं की इंटरव्ह्यू काय आहे, मग आता
आय फेल्ट. आता हे दिलेलं वाक्य, आता नीट पहा. आय फेल्ट दॅट हे दिलेलं वाक्य आहे सिम्पल पास्टमध्ये. मग नॉर्मली इथं प्रेझेंटचा विषयच येणार नाही. हे काय पास्टमध्ये. मग पुढचं पण वाक्य कशामध्ये येणार आहे? पास्टमध्येच येणार. हा जो पुढचा क्लॉज आहे, आता हा पहा. आय फेल्ट. आय फेल्ट ही बघा तुम्ही, हा एक क्लॉज दिलाय आणि हा उरलेला एक क्लॉज दिलाय त्यांनी. आय फेल्ट हा एक क्लॉज आणि हे उरलेलं सगळं हा दुसरा क्लॉज. हा इंडिपेंडेंट क्लॉज आहे, हा डिपेंडंट क्लॉज आहे. आता क्लॉज 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 म्हणजे काय असतं? काय असतं क्लॉज? ठीक आहे, ज्यावेळेस आपण हा चॅप्टर शिकू त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल. नाहीतर मी आता माहिती सांगायला गेलो की समजा डिपेंडंट क्लॉज असतं, डिपेंडंट क्लॉज असतं, आणखी एक इंडिपेंडेंट असतं. इंडिपेंडेंट इज ऑल्सो नोन एज मेन क्लॉज, ऑल्सो नोन एज प्रिन्सिपल क्लॉज. डिपेंडेंट इज ऑल्सो नोन एज सबऑर्डिनेट क्लॉज. हे सांगायला गेलं तर तुम्ही हा प्रश्न विसरून जाल. पण ट्रस्ट मी, क्लॉजेस हा जो चॅप्टर आहे मुलांना फार जास्त बोरिंग वाटतो. आणि जी गोष्ट मुलांना बोरिंग वाटते ती मला प्रचंड आवडते. वन ऑफ माय फेवरेट टॉपिक्स ॲक्च्युअली दिस क्लॉजेस. त्याला मराठीमध्ये विषय उपवाक्य, ते आपण पाहणार आहेत नंतर सिलेबसमध्ये. आय फेल दॅट द इंटरव्ह्यूवी म्हणून इजचा विषय मिटला. त्यानंतर आता सिम्पल पास्टमध्ये आहे म्हणून पुढचं वाक्य सुद्धा कशामध्ये येणार? सिम्पल पास्ट. आय फेल दॅट द इंटरव्ह्यूवी. आता इथं अ लिटल आलंय. अ लिटल. लिटल जर आलं तर समजून जा ते काय असतं? पॉझिटिव्ह असतं. सॉरी, लिटल जर आलं तर म्हणायचं निगेटिव्ह असतं आणि अ लिटल आलं तर थोडंसं पॉझिटिव्ह असतं. मग आता हे सिम्पल पास्टमध्ये आहे. दॅट द इंटरव्ह्यूवी हॅज बीन. हॅज बीनचा विषयच येणार नाही इथं. हॅज बीन नाही येणार. मग त्यानंतर हॅडचा पण नाही. हॅड जर इथं आलं तर मग भीतरी कुठे आहे पुढं? ठीक आहे. आणि जरी समजा आपण हॅड ॲज अ मेन व पुटअप केलं तरी त्याचे कम्प्लीट सेन्स करत नाही. म्हणून याचं बरोबर उत्तर काय आहे? वॉज आहे. आय फेल दॅट द इंटरव्ह्यू वॉज अ लिटल वरीड. मला असं वाटलं की ती इंटरव्ह्यू जे होते तर ते काय होते? थोडेसे वरीड होते, म्हणजे चिंताग्रस्त होते. चला, एवढं समजलं असं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 16. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह. आपल्याला सर्वात योग्य असं ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे. जसं मी मागाशी म्हणलं की ॲडवर्ब काय असतं? ॲडवर्ब काय म्हणलं मागाशी तुम्हाला? ॲडवर्ब. ॲडवर्ब काय असतं? ज्याच्या नावातच वर्ब आहे. मग आता ते ॲडवर्ब कोणाविषयी माहिती सांगणार? वर्बविषयी माहिती सांगणार. तसंच ॲडजेक्टिव्ह काय आहे? ॲडजेक्टिव्ह कोणाविषयी माहिती सांगाल बरं? कोणाविषयी माहिती सांगणार? नाउन और pronoun. The word which describes noun or pronoun is called as adjective. आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचा आता ह्या म्हणजे मोस्ट सुटेबल, मोस्ट योग्य ज्याला आपण म्हणतो. आय कॅन यूज अ ब्लेंड ऑफ मराठी अँड इंग्लिश ऑल्सो. तर सर्वात योग्य असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. द डायडॅश स्टुडंट रिसिव्ड द हायेस्ट स्कोर इन द क्लास. द डायडॅश स्टुडंट. आता वर्गामध्ये सर्वात जास्त हायेस्ट मार्क मिळवणारा विद्यार्थी अर्थातच कसा असतो बरं? सगळ्यात हुशार विद्यार्थी, टॉपर विद्यार्थी कसा असतो बरं? प्रेडिक्टेबल, म्हणजे आपण त्याचा अंदाजा लावू शकतो का? नाही. आणखी स्टँडर्ड, नॉर्मल वर्ड आहे, स्टँडर्ड तर असतोच. कॉन्व्हेन्शनल म्हणजे एक नॉर्मल टाईपचा, स्पॉन्टेनियस, ठीक आहे, असतो. एक्सेप्शनल, अलौकिक, उल्लेखनीय, रिमार्केबल. याचा अर्थ काय? रिमार्केबल. एक्सेप्शनल म्हणजे काय? काहीतरी वेगळं, म्हणजे तो बाकीच्यांना हरवून तेवढे हायेस्ट मार्क घेतो. जसं तुम्हाला पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये बाकीच्या सर्वांना हरवून बाकीच्या सर्वांना बीटअप करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे, तर एक्झॅक्टली त्याला आपण काय म्हणतो? एक्सेप्शनल. जर तुम्हाला ह्या एक्झाममध्ये येणाऱ्या तलाठी 2025 एक्झाममध्ये जर तुम्हाला एक्सेप्शनल, अलौकिक, रिमार्केबल कामगिरी करायची असेल तर तुम्हाला सुद्धा कसे मार्क घ्यावे लागतील? हायेस्ट स्कोर करावा लागेल. मी तुम्हाला एका गोष्टीची गॅरंटी देतो. जर समजा तुम्ही तलाठीची परीक्षा होस तर, म्हणजे ग्रामवसूल अधिकारीची परीक्षा होस तर, जर समजा तुम्ही माझे सर्व लेक्चर बघितले, ऐकले, काही समजा ज्याला आपण काय म्हणतो की समजा रुब्रिक्स असतात, ठीक आहे, ज्या टिप्स असतात, जे समजा मेंटरशिप असते, जर समजा तुम्ही व्यवस्थित ते फॉलो केलं तर ट्रस्ट मी तुम्हाला 50 पैकी, मला असं वाटतंय म्हणजे मी 100% सांगतो, जर तुम्ही फॉलो केलं तर 50 पैकी तुमचे 42 ते 44 मार्क कुठंच नाही गेले. आणि जर थोडा आणखी जर जोर लावला तुम्ही तर हा नंबर 48 वर सुद्धा, 46 वर सुद्धा जाऊ शकतो.
पण जर तुम्ही नॉर्मली जरी सुद्धा अटेंड केले तुम्ही, तरी मी तुम्हाला बरोबर 50 पैकी 42 किंवा 44 वर नेऊ शकतो. आपल्या गावरान भाषेत, आपल्या मराठी भाषेत, आपल्या व्यवस्थित भाषेत किंवा आपल्यापणाच्या भाषेत जर सांगायचं असेल तर काय, जर समजा तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला 50 पैकी किती 42 ते 44 तुम्हाला नक्कीच मार्क भेटतील. सिम्पली इफ आय कॅन टेल यू राईट नाव, without sounding a kind of pompous or self-centered. I mean, out of all the pure genuineness, I'm saying it so. मी तुम्हाला एकदम genuinely सांगतोय, एकदम genuinely सांगतोय, एक आपलेपणाच्या भावनेने सांगतोय. जर तुम्ही फॉलो केले सगळे लेक्चर्स वगैरे माझे, तर तुम्हाला 50 पैकी 42 ते 44 कुठंच नाही गेले. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असावं. क्वेश्चन नंबर 16 आपला संपलाय. सो लेट्स मूव्ह ऑन, लेट्स एन्स्विंग टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज 17. क्वेश्चन नंबर 17. So question number 17 reads as select the most appropriate question tag. म्हणलं होतं ना मी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतात. 2 तर फिक्स आहे, जास्तीत जास्त 3 क्वेश्चन. आपलं चेन द वाईज ते पण 2 फिक्स, 3 सो. म्हणजे क्वेश्चन टॅग आणि चेन द वाईज हे आपला जवळपास 10 ते 12 मार्क आपले फिक्स करते. चला लक्ष द्या. पहिले काय करायचं, आता पहिले पाहायचं काय पाहिजे आपल्याला, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग हा शब्द आला की सगळ्यात आधी तुमच्या समोर कोणती गोष्ट उभी राहिली पाहिजे, क्वेश्चन टॅगचा फॉर्म्युला. काय क्वेश्चन टॅगचा फॉर्म्युला, काय फॉर्म्युला, क्वेश्चन टॅग इज इक्वल टू हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. मग बघा आपल्या कामाचं काय, हेल्पिंग वर्ब. कुठे हेल्पिंग वर्ब, पहिले आधी पहा वाक्य निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. ज्यावेळेस क्वेश्चन टॅगचं एक्झाम्पल तुम्ही सोडवता आधी पाहायचं ते वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. वाक्य पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. वाक्य निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. तर आता दिलेलं वाक्य इथं नॉट आलंय, म्हणजेच काय, वाक्य काय निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग काय असणार पॉझिटिव्ह. चला एक गोष्ट फिक्स झाली, क्वेश्चन टॅग काय पॉझिटिव्ह. आता सिम्पली फॉलो दिस क्वेश्चन टॅग फॉर्म्युला. काय पाहिजे आपल्याला, पहिले हेल्पिंग वर्ब. कुठे हेल्पिंग वर्ब, हे इथं पाहिजे. कुठे हेल्पिंग वर्ब, आर आपलं हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्बची बारी झाली. आता कशाची, सब्जेक्ट. काय सब्जेक्ट, दे आपला सब्जेक्ट आहे. बरं दे नाउन आहे का प्रोनाउन आहे, अर्थातच प्रोनाउन आहे म्हणून आर दे. आणि शेवटी काय क्वेश्चन. चल आर दे आहे का इथं, आर दे, ज्याने आपलं आन्सर पूर्ण झालंय. सो हे पण चुकलं, हे पण चुकलं आणि आर दे. आपलं बरोबर उत्तर काय आहे, आर दे. हे नावाला आर दे आहे, पण ह्याने आपलं उत्तर पूर्ण केलेलं आहे. सॉरी फॉर द बॅड सेन्स ऑफ ह्युमर, बट या it keeps the environment little kind of, we can say, light. Chala, next move to the next question, which is question number 18. Parts of the given sentence have been underlined. वाक्यातील काही शब्द काय केलेले आहेत त्यांनी अंडरलाईन म्हणजेच अधोरेखित केलेले आहे. वन ऑफ देम कंटेन्स, तर खालील जे अंडरलाईन केलेले 2 भाग आहेत त्या 2 पैकी हा एक आणि हा एक, दोन्ही पैकी एका पार्ट मध्ये काय आहे, एक एरर आहे, म्हणजे एक चूक आहे. आता कोणती चूक आहे ते बघू. ठीक आहे. द अंडरलाईन पार्ट्स आर गिवन ॲज ऑप्शन्स विथ सम चेंजेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. आता आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे की जो ऑप्शन, आता ठीक आहे आपल्याला सर्वप्रथम काय शोधायचं आपल्याला, अच्छा सर्वप्रथम शोधायचंय एरर, आणि नंबर 2 ला तो काय करायचा आहे, काय झालंय आज पेनला, रेक्टिफायचा अर्थ काय रे, काय रेक्टिफाय, दुरुस्त. एरर शोधायचा पण दुरुस्त पण आपणच करायचा आहे. चला एक जी गोष्ट दिली त्यांनी, ऑप्शन दिलेले, फक्त आपल्याला काय ते कोणता मोस्ट सुटेबल ऑप्शन असेल ते पाहू आपण. वन्स द रेनोव्हेशन्स आर कम्प्लीट, म्हणजे एकदाच का रेनोव्हेशन असतं ना, पुनर्दुरुस्तीकरण ज्याला आपण म्हणतो, राईट. तर एकदाच ते रेनोव्हेशन झालं, द म्युझियम विल हॅव रिओपन्ड टू द पब्लिक. पहिले पाहू आपण आता पहिल्या ह्याच्यात काही एरर आहे का. वन्स द रेनोव्हेशन्स आर कम्प्लीट, हा बरोबर आहे. ह्याच्यात काहीतरी एरर आहे. काय एरर पाहू, द म्युझियमचा विशेष नाही कारण की अंडरलाईन केलेलं आहे, ह्याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. विल हॅव रिओपन टू द पब्लिक, लोकांसाठी, बरोबर आहे. इथं घोळ आहे,
कुठं विल हॅव रिओपन. काय पाहिजे मग इथं? वन्स द रेनोव्हेशन्स आर कम्प्लीट. काय काय होईल बरं वाक्य? वन्स द रेनोव्हेशन्स आर कम्प्लीट द म्युझियम विल हॅव रिओपन टू द पब्लिक. म्हणजे रेनोव्हेशन एक म्हणजे कम्प्लीट झालेलं नाहीये. ते काय म्हणताय, एकदाच रेनोव्हेशन झालं की मग ते लोकांसाठी उपलब्ध होईल. होईल म्हणजे काय असणार आहे? फ्युचर टेन्स. म्हणजेच ते पण ऑप्शन कटलं. ह्याचा तर विषयच नाही, कारण की ह्यांचा एररचा विषय, ह्याच्यात एररच नाही, त्यामुळे हा ऑप्शन कन्सिडरच नाही करायचा. हे पण नाही. मग ऑप्शन नंबर 4 विल ओपन. मग कसं होईल वाक्य? दुरुस्त केलेलं वाक्य. वन्स द रेनोव्हेशन्स आर कम्प्लीट द म्युझियम विल रिओपन टू द पब्लिक. एकदाच रेनोव्हेशन झालं, पुनर्दुरुस्तीकरण झालं की मग ते म्युझियम कोणासाठी उपलब्ध असेल? कोणासाठी असेल? लोकांसाठी उपलब्ध असेल. उपलब्ध उपलब्ध म्हणजे काय? रिओपन, पुन्हा ते सुरू होऊन जाईल. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. राईट आन्सर. चला, आलं पॅसिव्ह आलं. तुम्हाला सांगितलं होतं मागाशी म्हणण्यापेक्षा प्रत्येक पेजवर मी ते सांगतो. हे का इथं सांगितलं आता. चला, लेट मी रब द थिंग्स सो दॅट वी कॅन फोकस ऑन रेस्ट ऑफ द क्वेश्चन्स. हे लिहित चला रे, क्वेश्चन टेकचे फॉर्म्युले वगैरे, हे जे समजा छोटे छोटे जे ट्रिक्स वगैरे सांगत असतो मी, फॉर्म्युलेज किंवा ज्या इतर महत्त्वाच्या गोष्टी, तर त्या लिहित चला. थोडंसं काय म्हणते त्याला, यू ऑट टू बी सेल्फलेसली सेल्फिश. थोडंसं निस्वार्थीपणे स्वार्थी व्हा. ठीक आहे? समजायला थोडंसं अवघड आहे, पण ज्याला समजलं त्याला समजलंच. कोणता प्रश्न झाला आपला? नंबर 18 झालाय. आता नंबर कुठला आहे? 19, म्हणजे क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. हा प्रश्न दिलेला आहे आणि ह्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. दे हॅव फाउंड, सो लेट्स रीड द क्वेश्चन फर्स्ट. दे हॅव फाउंड अन अनएक्सप्लोडेड बॉम्ब इन हर्बर्ट स्क्वेअर अँड दे आर इव्हॅक्युएटिंग द एरिया. त्यांना सापडलाय. काय सापडलाय? अनएक्सप्लोडेड बॉम्ब, न फुटलेला बॉम्ब सापडलाय. कुठं सापडलाय? हर्बर्ट स्क्वेअरमध्ये. एका ठिकाणाचं नाव आहे, एका लोकेशनचं नाव आहे. आणि दे आर इव्हॅक्युएटिंग द एरिया. आणि ते काय करत आहे? तो एरिया, ती वस्ती, तो भाग, प्रदेश, तो इव्हॅक्युएट करत आहे. इव्हॅक्युएट म्हणजे काय? गेटिंग पीपल अवे फ्रॉम दॅट, वी कॅन से दॅट एरिया, पर्टिक्युलर एरिया. तर तो एरिया खाली करत आहे, जेणेकरून जास्त मानहानी होणार नाही. चला ठीक आहे, पहिले समजून या. आता पॅसिव्ह व्हॉइस करायचं. 2 वाक्य दिले तिथं. तर इथून एवढं एक वाक्य आणि इथून एवढं एक वाक्य, दोन्हीचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. लक्ष द्या. आता एक वाक्य नाही दिले त्यांनी, 2 वाक्य दिलेत. जरी तो कॉमा जर नसता तर मग हे सुद्धा भाग, हा भाग सुद्धा काय ह्याच्यातच आला असता, ॲज अ कॉम्प्लिमेंटरी ऑब्जेक्ट आला असता. पण इथं काय आलंय बघा, इथं काय आलंय? कॉमा आलाय. म्हणून आपल्याला इथं 2 वाक्य येतं. हे एक वाक्य आणि हे पूर्ण एक वाक्य. ठीक आहे? असे 2 वाक्य दिलेले आहेत. चला पहिले पाहू आता पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल. सो पॅसिव्ह व्हॉइस करताना मी ही गोष्ट खूप वेळा सांगितलेली. इट मे साऊंड क्लिशेड, पण मी खूप वेळा सांगितलेली गोष्ट, किंवा मी सांगत असतो नेहमी, की पॅसिव्ह व्हॉइस करताना आधी व्हर्ब पाहायचं. काय पाहायचं? ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आधी ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं काय पाहायचं? व्हर्ब पाहायचं. कशामुळे पाहायचं व्हर्ब? व्हर्ब जर बघितलं तर तुम्हाला काय कळलं? टेन्स कळलं. आणि टेन्स कळला तुम्हाला काय कळलं? त्याचं कोणत्या व्हॉइसमध्ये, म्हणजे कोणत्या टेन्समध्ये त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं ते तुम्हाला समजून जाईल. आधी आपण व्हर्बच्या मागे लागायचं. कुठे व्हर्ब? दे हॅव फाउंड. फाउंड आलं. फाउंड काय? V3. इथं हॅव आलंय. अर्थातच दिलेलं वाक्य कशामध्ये वाक्य? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. थोडंसं इकडे घेऊ आपण याला. एक मिनिट. दिलेलं वाक्य आहे कशामध्ये? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आधी आपण ह्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करू. ह्या वाक्याचं मग काय येईल बरं? हां, सॉरी, ह्या नाही, ह्या वाक्याचं. हां, तर आता पॅसिव्ह व्हॉइस करताना काय येणार? पहिले सगळ्यात आधी ऑब्जेक्ट, व्हर्ब पाहायचं. व्हर्ब कोणता व्हर्ब आहे? फाउंड. मग ह्या वर्बच्या नंतरचं काय असतं? हे सगळं ऑब्जेक्ट. इकडचं काय असतं? सब्जेक्ट. मग काय येणार पहिले? अँड अनएक्सप्लोडेड बॉम्ब हॅज बीन. हां, इथं पहिले येणार अँड
अनएक्सप्लोडेड बॉम्ब. आता हे प्रेझेंट परफेक्ट मध्ये. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना काय येतं? ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्ही3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग आता हा ऑब्जेक्ट आहे आपला अनएक्सप्लोडेड बॉम्ब. आता एकच आहे म्हणून काय येणार? हॅज नंतर बीन प्लस काय येतं? व्ही3. अँड अनएक्सप्लोडेड बॉम्ब हॅज बीन फाउंड. कुठं सापडलाय? इन हर्बर्ट स्क्वेअर. हर्बर्ट स्क्वेअर. चालेल. पुन्हा कॉमा. त्यांनी कॉमा दिला, आपण पण द्यायचं. आता हेच एक करू. ऑलरेडी सांगितलंय पॅसिव्ह करताना आधी काय पाहिजे? वर्ब पाहिजे. कोणता आहे वर्ब? इव्हॅक्युएटिंग. कुठे हे इव्हॅक्युएटिंग आयएनजी फॉर्म आहे. त्याच्यानंतर काय आलंय? आर आलंय. टू बीचं फॉर्म आलंय. ठीक आहे. म्हणजे दिलेलं वाक्य कशामध्ये? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. मग प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये ऍक्टिव्ह वॉइस असेल, पॅसिव्ह वॉइस मध्ये काय होणार? ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस व्ही3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग काय ऑब्जेक्ट? द एरिया. आता हे झालं पहिला भाग, हा झाला दुसरा भाग. द एरिया एकच आहे, मग काय येणार? एम इज आर. 3 हेल्पिंग वर्ब आहेत. एम इज आर. काय येणार? आर प्लुरल आहे, विशेष मिटला, कारण की द एरिया सिंग्युलर आहे. आपण नाही येणार. एम नाही येणार. कशामुळे? एम कुठे येतो? दुनियामध्ये जर कोणी लॉयल असेल तर एम आहे, कारण की एम फक्त आयच्या पुढे किंवा मागे येऊ शकतो, म्हणजे आयच्या सोबत येतो. कोण? एम. ठीक आहे. बाकीचं इज समजा थर्ड पर्सन सिंग्युलरच्या समोर येतं आणि आर प्लुरलच्या समोर येतं. पण हे जे आपलं एम आहे, एम फक्त आय सोबतच येतं. लॉयल्टी. चला ठीक आहे, असं नाही. द एरिया. मग काय येणार इथं? इज. द एरिया इज बीइंग. आयएनजी आलं. वर्बचा आयएनजी फॉर्म म्हणून काय येणार? पॅसिव्ह वॉइस करताना बीइंग प्लस व्ही3. इव्हॅक्युएटचं व्ही3 काय येणार? रेग्युलर वर्ब आहे. इव्हॅक्युएटेड. द एरिया इज बीइंग इव्हॅक्युएटेड. हां, द एरिया इज बीइंग इव्हॅक्युएटेड. इथपर्यंत लिहिलं तरी चालतं, बाय लिहिलं तरी चालतं थोडं. हां, आता हे उत्तर यायला पाहिजे, हा ऑप्शन यायला पाहिजे याच्यामध्ये. आहे का? ठीक आहे, याच्यामध्ये पाहू. An unexploded bomb has been found in Herbert Square and the area is being evacuated. उत्तर बरोबर आहे ह्याचं. आता हे का नाही आपण शोधू आता. An unexploded bomb has been found in Herbert Square and they are evacuating the area. अच्छा, त्यांनी ह्याचं पॅसिव्ह वॉइस केलं, ह्याचं केलं नाही, म्हणून हे ऑप्शन गलत. The area is being evacuated as an unexploded bomb was found. हे पण चुकलंच आहे. ह्यांनी जे सेकंड नंबरचं वाक्य आहे ते आधी घेतलं. त्यानंतर चौथं, द अनएक्सप्लोडेड बॉम्ब फाउंड, हे पण चुकलं, कारण यांनी काय केलं? सब्जेक्ट प्लस व्ही2 केलं विनाकारण. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. हे कसं आलं? हे असं आलं. आय हॅव ऑलरेडी डिमिस्टिफाईड एव्हरीथिंग अबाउट दिस क्वेश्चन. चला नेक्स्ट. उत्तर लिहित चला रे. हे लिहिलेलं कसं आलं? काय आलं? उत्तर काय आहे ते महत्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं उत्तर कसं आलं आणि बाकीचे उत्तर का नाही होऊ शकत ते कळलं की तुमचं उत्तर 0 सेकंदात तुम्हाला लक्षात येऊन जातं. उत्तर काढाल कुणी काढतं, एवढं का रॉकेट सायन्स नाही त्यामध्ये. चला, इथं झालंय. क्वेश्चन नंबर 19 हॅज बीन डन. नाव क्वेश्चन नंबर 20. व्हॉट इज 20? सो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. इडियम. व्हॉट इज इडियम? इडियम म्हणजे 1. ट्विस्ट, वाकडं करणं. काय? समवन्स, कोणाची तरी. काय? आम म्हणजे बाहू, कोणाची तरी बाहू मुरगळणे, वाकडी करणे. ठीक आहे. आता इडियम आहे, अर्थातच त्याचा लिटरल मिनिंग तर नसणार आहे, की नाही? त्याचं लिटरल मिनिंग नसणार आहे, म्हणजेच आपल्याला त्याचं मिनिंग काय करावं लागेल? शोधावा लागेल. आता ट्विस्ट समवन्स आर्म म्हणजे काय? एखाद्याची बाहू मुरगळणे म्हणजे काय? टू प्रेशराइज समवन टू डू समथिंग म्हणजेच काय? हा एक ऑप्शन आहे. टू एक्सप्रेस ओपनली व्यक्त होणे म्हणजे सार्वजनिकरित्या, चुकलं. टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह, खूप जास्त महागडे होणे, चुकलं. टू स्पीक द ट्रूथ इवन इफ इट इज अनप्लेजंट म्हणजे खरं किती वाईट असलं तरी पण ते बोलून दाखवणं, ते पण चुकलं. मोस्ट ॲप्रोप्रिएट काय? टू प्रेशराइज समवन, एखाद्याला प्रेशराइज करणं, एखाद्यावरती थोडंसं बर्डन टाकणं, एखादी गोष्ट करण्यासाठी. म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यासाठी एखाद्याला काय करणं? प्रेशराइज करणं. त्याला आपण म्हणतो ट्विस्ट समवन्स आर्म.
ओके. सो नाव नेक्स्ट आता इडियम. मागाशी प्रोवर्ब आलता, आता एक इडियम, आणखी एक प्रोवर्ब. या सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. खालील दिलेल्या पर्यायांपैकी ही जी प्रोवर्ब दिलेली आहे तर त्याचा योग्य पर्याय आपल्याला मिळता जुळता शोधायचा आहे. द पेन इज मायटियर दॅन द स्वर्ड. द पेन इज मायटियर शक्तिशाली, दॅन च्यापेक्षा, कोणापेक्षा, सोर्ड. हे जरी दिसायला जरी स्वर्ड असेल, वचं प्रोनाउन्सिएशन होत नसतं, त्याला आपण म्हणतो सोर्ड. कधी म्हणतो प्रोनाउन्सिएशन करताना. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन करताना आपण काय म्हणतो, सोर्ड म्हणतो त्याला. डब्ल्यूचा प्रोनाउन्सिएट आपण करत नाही. द पेन इज मायटियर दॅन द सोर्ड. फार सिंपल आहे ही कहावत, प्रोवर्ब किंवा एक वाक्प्रचार, ज्याचा अर्थ हिंदीमध्ये आपण म्हणतो की कलम की ताकत से बड़ा कोई नहीं, है ना. कलम की ताकत सबसे बड़ी ताकत होती. स्पेशली समजा वेन इट कम्स टू वेपन्स, तर त्यावेळेस त्याचं ट्रान्सलेशन आपण असं करू शकतो की कलमची ताकद किंवा पेनाची ताकद किंवा शाईची ताकद ही हत्यारांपेक्षा किंवा वेपन्सपेक्षा खूप जास्त काय असते, शक्तिशाली असते, आणि जे की बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून आता इथं आपण पाहू याचं ऑप्शन काय दिलेले आहेत. 21वा प्रश्न आहे, लक्ष ठेवा. 21वा प्रश्नाचे ऑप्शन हे इथं दिलेत त्यांनी. कलम, काय बरं प्रश्न, काय ती प्रोवर्ब. पेन इज मायटियर दॅन, थोडंसं विसरलो मी. पेन इज द पेन इज मायटियर दॅन द सोर्ड. पेन इज मायटियर म्हणजे शक्तिशाली. पेन इज मायटियर दॅन द सोर्ड. अर्थ, रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आर सुपिरियर टू वेपन्स. रायटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, आता इन्स्ट्रुमेंट लिहायचे का, नाही, चुकलं. वेपन्स कॅन प्रोटेक्ट बट रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आर सिम्बॉलिक ऑफ पीस. हत्यारं आपल्याला वाचू शकतात, पण रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आर सिम्बॉलिक ऑफ पीस. पण इन्स्ट्रुमेंटला लिहिणं ते किंवा रायटिंग इन्स्ट्रुमेंट असणं हे काय आहे, हे सिम्बॉल आहे किंवा एक निशाणी आहे कशाची, शांततेची. चुकलं. नंबर 4, swords are obsolete in comparison to pens. म्हणजे swordsची तुलना पेनच्या तुलनेत काय, बिलकुल अशी नाही. ऑब्सोलीट म्हणजे दे आर इदर वे बेटर और वे वर्स. ऑप्शन नंबर 3, रिटन वर्ड्स हॅव अ ग्रेटर इम्पॅक्ट. लिहिलेल्या शब्दांमध्ये खूप जास्त इम्पॅक्ट असतो, कशापेक्षा, व्हायलन्सपेक्षा. म्हणजे आपलं आता इथं उत्तर काय होऊ शकतं, ऑप्शन नंबर 3. तर रिटन वर्ड्स हॅव अ ग्रेटर इम्पॅक्ट दॅन व्हायलन्स. म्हणजे व्हायलन्सपेक्षा, हिंसेपेक्षा लिहिलेले शब्द किंवा बोललेले शब्द काय असतात, खूप जास्त महत्त्वाचे, किंवा त्याचा जो इम्पॅक्ट असतो, प्रभाव, तो कसा असतो, खूप जास्त मोठा असतो. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट. ह्या इडियम्स एकदा थोडंसं 2-4 दिवसातून 2-2 1-1 तास जरा थोडंसं वाचत चालायचं, जेणेकरून तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त इडियम्स तुम्हाला माहिती होतील. पुन्हा तेच सिलेक्ट द, एक मिनिट, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, प्रश्न वाचण्यापेक्षा प्रश्न म्हणजे तो कशाविषयी तो वाचायचा असतो. इथे एकच गोष्ट पाहायचं, इनकरेक्ट स्पेलिंग. बाकीचं आपलं काही कामच नाही, सिंपल गोष्ट आहे. त्यांना काय पाहिजे, इनकरेक्ट स्पेलिंगवाला शब्द पाहिजे. बरं, आता वाक्य वाचून. सुमित वॉज स्टॉप्ड फ्रॉम एंटरिंग अ रेस्टॉरंट. आता हा रेस्टॉरंट थोडासा कन्फ्युजिंग वर्ड आहे, बऱ्याच जणांना कन्फ्युज होतं की तिथं एक काय म्हणून. ठीक आहे, एक कन्सिडर केलं आपण, उत्तर 3 आहे. सुमित वॉज स्टॉप्ड फ्रॉम एंटरिंग अ रेस्टॉरंट as he was wearing tattered trousers and decadent shoes which did not match aristocratic and luxurious life. आता थोडेसे काय म्हणते त्याला स्ट्रेंज शब्द किंवा थोडेसे अनफॅमिलियर वर्ड्स आपण काय करू, सेग्रिगेट करू. आता रेस्टॉरंट बरोबर आहे का, रेस्टॉरंटची स्पेलिंग रेस्टॉरंट बरोबर आहे. चला पुढं. ही वॉज वेअरिंग टॅटर्ड म्हणजे फाटलेली, बरोबर आहे. ट्राउझर्स पॅन्ट, आणि अँड डेकॅडंट शूज, डेकॅडंट म्हणजे खराब, धुळीने माखलेली, अनक्लीन, बरोबर आहे. शूज बरोबर आहे. डिड नॉट मॅच अरिस्टोक्रॅटिक, लक्झरियस, लॅविश, बरोबर आहे. अरिस्टोक्रॅटिक यांना म्हणायचं इथं
ॲरिस्टोक्रॅटिक. ॲरिस्टोक्रॅटिकचा अर्थ आहे उच्च दर्जाचे. पण त्यांनी काय केलं, स्पेलिंग थोडीशी म्हणजे इथं चुकली होती त्यांची स्पेलिंग, म्हणजे मिसस्पेल्ड वर्ड, गलत स्पेलिंग असणारा शब्द कोणता आहे, हा आहे. इथं काय पाहिजे होतं, हे जे आर आहे हे टीच्या आधी पाहिजे होतं. म्हणजेच काय, नाही एक मिनिट, हा इथं हे जे आर, हे ओच्या इकडे पाहिजे होतं. ॲरिस्टो एक मिनिट, हे इथं ॲरिस्टो आणि क्रॅटिक हा शब्द बरोबर आहे. ॲरिस्टोक्रॅटिक. आता राईट, हे आर ह्या इथं पाहिजे होतं, सी आणि एच्या मध्ये. ॲरिस्टोक्रॅटिक म्हणजे उच्च दर्जाचे. तर मग ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. ओके, सो मुव्हिंग टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 23. तुम्ही म्हणाल की आता सर मग आता हे शब्द आम्हाला कसे माहिती असतील, लक्झरियस तो कॉमन वर्ड आहे, एवढे काय असं काय त्यात रॉकेट सायन्स नाही. बट टू टॉक अबाउट ॲरिस्टोक्रॅटिक, तर म्हणून मी म्हणत असतो की वाचन करत चला. वाचन इज व्हेरी इंडिस्पेन्सिबल. Reading out the things, you can take the comics, newspapers, like some of the books, or you can go through. आता समजा एक नॉर्मल जर एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितलं, सोशल मीडियाचा प्रोडक्ट यूज कसा करायचा. सोशल मीडियावरती अनेक समजा काही पेजेस असतील, त्याच्यावरती वॉकॅपचे पेजेस असतात, किंवा मी स्वतः टाकत असतो वॉकॅप. आपल्या टेलिग्रामचा ग्रुप असू द्या किंवा आपला सोशल मीडिया असू द्या, त्याच्यावरती मी वॉकॅप टाकत असतो. आणि मला खूप पहिल्यापासून, जवळपास म्हणजे 2010 पासून, 10 नाही 11 पासून, ज्यावेळेस समजा मी ट्विटर वगैरे समजा यूज करायला लागलो बऱ्यापैकी, 11-12ला हा राईट, 2011 पासून मला वोकॅबलरी वाचायला, माहिती करायला, यूज करायला मला खूप जास्त आवडतं. यू मे टेक काय म्हणतात त्याला, तर मला ही वोकॅबलरी 2011 पासून वाचायला खूप आवडतं. म्हणून बऱ्यापैकी आय थिंक माझी वोकॅबलरी ठीकठाक आहे. आय एम नॉट शुअर अबाउट द बेस्ट, बट आय कुड से की कंपॅरेटिव्हली आय हॅव अ डिसेंट वोकॅबलरी, टू बी रिअली ऑनेस्ट. तर वाचत चला, सिंपलची गोष्ट आहे. आणि आता वोकॅबलरी बूस्ट कशी करायची. तू म्हणाल की सर आता एक शब्द नाही अनेक शब्द आहेत, मग ते आता कशी वोकॅबलरी इन्क्रीज करायची. तर त्यासाठी अनेक काही नुसखे किंवा काही असे पर्याय आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगणार असेल. मग ठीक आहे, एक समजा सिंपल गोष्ट सांगायची असेल तर फर्स्ट थिंग, रीड आउट द थिंग्स वॉट एव्हर यू हॅव, वॉट एव्हर यू आर गिवन. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत तर त्या वाचत चला. नंबर 2, डिक्शनरी आहे, वर्ड ऑफ द डे किंवा ट्रेंडिंग वर्ड्स पाहत चला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एडिटोरियल, ती थोडंसं वाचत चला. हॅव द हॅबिट ऑफ रिडिंग द न्यूजपेपर, रिमेंबर दिस थिंग. आणि या पलीकडे काय असेल तर ते मी तुम्हाला नक्कीच पुढच्या लेक्चरला सांगेन. नेक्स्ट, moving towards or ensuing toward the question number 23. What is that? Let's figure it out. Question number 23. And the question number 23 reads, let me erase the stuffs. Okay. Select the most appropriate synonym. आपल्याला काय शोधायचं, सिनोनिम म्हणजे काय, सिमिलर शब्द म्हणजेच समानार्थी शब्द. कशाचा, अंडरलाईन शब्दाचा, अधोरेखित केलेल्या शब्दाचा सिनोनिम आपल्याला शोधायचा आहे. द हायकर डिस्कवर्ड अ प्रिस्टीन वॉटरफॉल इन द रिमोट फॉरेस्ट. रिमोट दूरचे, फॉरेस्ट जंगल किंवा वन. द हायकर भटकंती करणारा, डिस्कवर्ड शोधलं, काय शोधलं, वॉटरफॉल धबधबा. कोणता आहे धबधबा, प्रिस्टीनचा अर्थ आता शोधा. काय बरं प्रिस्टीनचा अर्थ सांगा, व्हॉट इज मीन बाय प्रिस्टीन. प्रिस्टीनचा अर्थ आहे, ज्याला आपण म्हणू शकतो, वी कॅन से सो इन अ नटशेल, थोडक्यात आपण म्हणू शकतो त्याला स्पॉटलेस किंवा क्लीन किंवा वंडरफुल. त्याला आपण स्पॉटलेस म्हणजे काय, ज्याच्यावरती दाग धब्बा नाही, काही नाही, एकदम फ्रेश, एकदम प्युअर, क्लीन. ठीक. मग आता आपण पाहू याचा अर्थ काय, स्पॉटलेस. क्लीन म्हणजे खूप जास्त सुंदर, आणि तिथं समजा लोकांनी जाऊन असं समजा आपण म्हणू शकतो की जिथं लोक समजा जातच नाही, कोणाला माहीतच नाही तो धबधबा कुठे म्हणून, मग तो अर्थातच कसा असणार, क्लीन असणार. हां, आता डर्टी म्हणजे काय, घाणेरडा. मग ह्याचं असू शकतं का, आता हा स्वच्छ आहे आणि हा काय घाण, चुकलं. पोल्युटेड, दूषित, चुकलं. डॅमेज, खराब झाले, हे पण चुकलं. अनटच्ड म्हणजे काय, अनयुज्ड,
अनयूज म्हणजे काय? अर्थातच तिथं कुणी गेलेलं नाही. कुणी गेलेलं नाही म्हणजेच काय असणार ती गोष्ट? क्लीन असणार. म्हणून फोर्थ ऑप्शन इज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन सिनोनिम. दिलेल्या समानार्थी शब्दासाठी हा ऑप्शन काय आहे? एकदम योग्य आहे. प्रिस्टीन. प्रिस्टीन म्हणजे काय? स्पॉटलेस, स्वच्छ. अनटच्ड. अनटच म्हणजे काय? स्पर्श नाही केलेले. म्हणजेच काय आहे? एकदम लोक तिथे गेलेले नाही, काही नाही, कुणी काही वापरलेलं नाही, घाण नाही केलेली, म्हणूनच ते कसा एकदम स्वच्छ आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. पुढं क्वेश्चन नंबर 23 वी आर डन. नाव क्वेश्चन नंबर 24. So what is question number 24? The given sentence has an error. Error आहे. Wow. Select the option that rectifies the error. आता एक असं ऑप्शन चूज करायचं आपल्याला. पुन्हा तीच गोष्ट. आधी काय शोधायचंय? एरर. नंबर 2 आपल्याला काय करायचंय? रेक्टिफाय करायचंय की बाबा दुरुस्त केलेलं ऑप्शन मग काय असेल. मग आता पहिले वाचू. दे यूज टू एट together as a family before his parents divorced. आता ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता माणसाचं ऑब्झर्वेशन एवढं क्लिअर पाहिजे की त्याला बरोबर दिसलं पाहिजे की ह्याच्या पुढे काय आलं पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे टू आले, टूच्या नंतर नेहमी, टूच्या नंतर इथं हे मेन वर्ब आहे. यूज काय आहे? मेन वर्ब आहे. तर ह्या टूच्या नंतर नेहमी V1 येत असतं. काय येत असतं? V1 येत असतं. हे बघा, 2 + V1 म्हणजेच काय असतं हे? म्हणजेच काय असतं हे? थोडंसं इथं लिहितो. फाईन, इथं लिहितो. हां, म्हणजेच काय असतं? इन्फिनिटिव्ह. काय असतं? इन्फिनिटिव्ह. 2च्या नंतर वर्बचा नेहमी पहिला फॉर्म येतो. आणखी एकदा लिहितो. 2च्या नंतर 2 + V1 असतं. 2 + V1 असतं. V2 कधीच नसतं. V3 तर नसतं. 2 + V1 असतं. म्हणून इथं 8 काय बरं आता? 8 V2 आहे. कसं काय? 8 काय? V1, 8 V2, V3. म्हणून ह्या 8 मध्ये प्रॉब्लेम आहे. मग आपला ऑप्शन आता इथं यांनी दिले, दे हॅव. ठीक आहे, आपल्याला एक तर कळलं की आता इथं प्रॉब्लेम आहे, एरर 8 मध्ये. मग इथं 8च्या ऐवजी काय यायला पाहिजे? यायला पाहिजे. आता पाहू आता कोणत्या वाक्यामध्ये 8 आहे. तर आणखी आपल्याला उत्तर सापडलं नाही. वी जस्ट फाउंड आउट द एरर. आपल्याला फक्त एरर सापडलाय, उत्तर आणखी रेक्टिफाय नाही केलेलं. वी आर येट टू डू द रेक्टिफिकेशन ऑफ द आन्सर ऑफ दॅट एरर. रेक्टिफाय करायचं म्हणजे इथे काय यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. मग कुठे येतं 8? इथं आलंय का? नाही, गलत. सॉरी, आय वॉज गलत. सो इथं आलंय का? नाही. बरं, आणखी कुठं आलंय? दे यूज टू ईट टुगेदर ॲज अ फॅमिली बिफोर हिज पेरेंट्स डिवोर्स्ड. हे बरोबर आहे. इथं ईट आलंय. इथं आलंय का? नाही, चुकलं. इथं आलंय का? चुकलं. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? वेअर? ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ऑलवेज रिमेंबर. आणखी एकदा सांगतो, 2 + V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह म्हणजेच हे कोणत्या वर्बचा प्रकार आहे? नॉन फायनाइट. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर लास्ट विच इज 25. लास्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द लास्ट क्वेश्चन? मी तर असं म्हणतो, ज्या प्रकारे तुम्ही शिकायला सध्या आपल्याकडून इंग्लिश, 50 पैकी 42-44 मार्क घेणं इज नॉट अ बिग डील. जेवढी काही मोठी गोष्ट नाही, तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि इकडे जर 50 पैकी 42, 44, 46 जर येत असतील तर बाकीच्यांना थोडासा स्कोर करा आणि आपलं जे स्वप्न आहे तर ते पूर्ण करा. ठीक आहे, पुढं. सो पे अटेन्शन. लास्ट क्वेश्चन नंबर 25. 3 positions have been marked. 3 positions have been marked as A, B and C. इथं 3 पोझिशन दिलेत, 3 स्थानं दिलेत आणि त्या 3 स्थानांना नावं दिलेत A, B आणि C in the given sentence. Where should you place the apostrophe? अच्छा, इथं 3 पोझिशन दिल्यात. नंबर A दिली, नंबर B आणि C. आणि ते असं म्हणतात की तुम्हाला जर अपॉस्ट्रॉफी ठेवायचं असेल, अपॉस्ट्रॉफी असतं काय? लक्ष द्या. आता
हे बघा. हा जो वरचा कोम आहे हा वाला, हा बघा, हे पिवळं लेटर, त्याला आपण काय म्हणतो ॲपॉस्ट्रॉफी. त्यांचं म्हणणं आहे की कुठं ॲपॉस्ट्रॉफी द्यायला पाहिजे. बर, ठीक आहे, आता आपण तिन्ही ऑप्शन वाचू. आता द मदर इन लॉ नाही, इथं हायफनच असतंय. आडवी रेष म्हणजे काय असतं, हायफन असतं. द मदर इन लॉ हे बरोबर आहे, इथं पण नाही येणार. वॉज ऑफेंडेड बाय, मदर इन लॉला थोडासा त्रास झाला किंवा राग आला. कशामुळे राग आला किंवा वैतागल्या त्या. बाय बोथ ऑफ हर डॉटर इन लॉ, इथं पण हायफनच पाहिजे, म्हणजे बरोबर आहे. हे पण ऑप्शन बी पण बरोबर आहे. बोथ ऑफ हर डॉटर इन लॉज, नीट आहे का, डॉटर इन लॉज कुठं आहे, डॉटर इन लॉज. एक सून नाही, दोन आहेत त्यांचे बघा, बोथ डॉटर इन लॉज, दोन्ही सुनांच्या अटायर म्हणजे काय, ड्रेसिंग कदाचित. ठीक आहे, ॲज युजल इट्स लाईक अ सासबहू थिंग, सो इट हॅज टू बी. सो द मदर इन लॉ वॉज ऑफेंडेड बाय बोथ ऑफ हर डॉटर इन लॉज अटायर. तर मग इथं हे यायला पाहिजे, इथं लॉच्या हे जे डब्ल्यू आहे आणि एस, हे बघा, हे डब्ल्यू आणि एसच्या तिथं काय यायला पाहिजे, ॲपॉस्ट्रॉफी यायला पाहिजे. म्हणजे आपल्या भाषेत आपण हे म्हणू शकतो वरचा कोमा. चला, सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर बघा बरं. तर सीच्या ऑप्शनला आलंय, मग एला आहे का, नाही. ABC नाही, बी नाही. व्हॉट इज द करेक्ट आन्सर इथं, ऑप्शन नंबर 1. अरे थांबा 1 2 3 4, हा राईट. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. कोणतं, ऑप्शन नंबर 1 काय, सीच्या इथे काय, लॉज पाहिजे तिथं, लॉज, डॉटर इन लॉज, इथं पाहिजे, हे दिसलंय. ओके, सो आय होप तुम्ही हे प्रश्नपत्रिका विश्लेषण बाय नन अदर दॅन युअर हक्काचे अमृत सर यांच्याकडून तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. जर काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. अदरवाईज यू कॅन यू मे कॉन्टॅक्ट मी, और यू मे ट्राय टू कॉन्टॅक्ट मी ऑन सेव्हरल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, इंस्टाग्रामवरती, टेलिग्रामवरती, किंवा तुम्ही यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा काय कळू शकता की काही क्वेरीज असेल, काही डाऊट्स वगैरे असेल तर. आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुढचा टॉपिक जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट आहे, एखादा टॉपिक आहे, जसं मी सांगितलं चेंज द व्हॉइस आणि क्वेश्चन टॅग कंबाईनली, हे फिक्स म्हणजे फिक्स 10 ते 12 मार्काला येणार म्हणजे येणार. ठीक आहे, 10 ठीक आहे, एक थोडंसं मागे येऊ आपण, 8 ते 10 कुठंच नाही गेलं. फिक्स म्हणजे फिक्स 200% येणार, 8 ते 10 मार्काला येणार म्हणजे येणार. कोणतं, क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस. आणि हे 2 टॉपिक एवढे सोपे येतं, ट्रस्ट मी. आपल्याला प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत आपल्याला, 100, 4 विषयाचे 100 प्रश्न. वेळ किती दिलाय, 120 मिनिटं. तर हे क्वेश्चन टॅग आणि चेन द व्हॉइसचे प्रश्न, किती प्रश्न आहेत समजा, 5 ते 6 प्रश्न. 5 ते 6 प्रश्न एक्झॅक्टली तुम्ही किती मिनिटात सॉल्व्ह करू शकतात, 2 मिनिटात. एवढे सिंपल आहेत बघा. 2 मिनिटात तुमचे 10 ते 12 मार्क्स फ्री. ओके, सो आता हा ऑगस्ट महिना आहे. वी आर ऑन द वर्ज ऑफ एंडिंग दिस मंथ विच इज ऑगस्ट मंथ. ऑगस्ट महिना आता संपत आलेला आहे, सप्टेंबर महिना सुरू होईल. भरतीची न्यूज कधी पण येऊ शकते. ऑलमोस्ट फिक्स झाले, 1700 जागा आहेत. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. मागच्या वेळेस जागा जास्त होत्या, कॉम्पिटिशन त्यावेळेस पण होतं. यावेळेस जागा उलट कमी आहे, कॉम्पिटिशन अधिक जास्त असणार आहे. तर आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला अभ्यास किती करायचा आहे. पण ट्रस्ट मी, इंग्लिशची गॅरंटी मी तुमची घेतलेली. ठीक आहे, आता फक्त मेहनत करायचा, अभ्यास करायचा. कसलाही डाऊट्स असू दे, कसलाही. इफ यू आर नॉट अनेबल टू इवन स्पेल अ सिंगल वर्ड, एखाद्या शब्दाची स्पेलिंग जरी येत नसेल तुम्हाला, तर यू मे डायरेक्टली आस्क मी, तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता. बाकीचे काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर आपल्या यूट्यूबच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कृपया करून कळवा. बाकीचे मागच्या व्हिडिओच्या दरम्यान ज्या लोकांनी कॉमेंट केल्या, ठीक आहे, मला त्यांची नावं आय थिंक लक्षात नाही येतं, किंवा थोडंसं युजर ID हां आय थिंक मला लक्षात नाही येतं, पण हां ज्यांनी पण कॉमेंट्स केल्या, सो थँक्यू सो मच बोथ ऑफ यू.
मला वाटतं 2 का 3 जण होते ते. तुम्ही कमेंट्स केल्या, तुम्ही क्वेरीज कळवल्या. थँक्यू सो मच. असं सांगत जा मला, फीडबॅक देत चला, जेणेकरून म्हणजे इम्प्रूव्हमेंट होत राहील. कशामध्ये मला काय करायचं आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू यू गाईज, मला तुम्हाला काय द्यायचं आहे किंवा मला कसं ही समजा कसं हाऊ टू काय म्हणतात त्याला पॅन आउट दीज थिंग्स, ते कसं करायचं मलाही लक्षात येईल. जर तुम्ही नाही कळवलं तर मला लक्षात येणार नाही. आणि राहिला प्रश्न 50 पैकी जो नंबर सांगितला मी तुम्हाला सांगितला 42-44, तर तुम्ही ॲट द एंड ऑफ दिस कोर्स जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही तुमचे 42 ते 46 मार्क फिक्स समजून घ्यायचे तुम्ही. ठीक आहे. फक्त ट्रस्ट इन युअर सेल्फ, ट्रस्ट युअर सेल्फ. ठीक आहे. फोकस इन द प्रोसेस. सी जर्नी, I would say कि more than the goal, journey has to be that I would say interesting. आपल्या गोलपेक्षा काय म्हणते त्याला इन हिंदी भी सही की मंजिल को जब मिलना है तो मिल ही जाएगी, लेकिन पहिले सफर का मजा ले लो. सो एन्जॉय द जर्नी फर्स्ट. आणि ज्यावेळेस तुम्ही हा जो सफर आहे जो की थोडासा सफरिंग आहे हा सफर ज्यावेळेस तुम्ही क्रॉस कराल, तर ज्यावेळेस तुम्ही तुमचं गोल तुम्ही अचीव कराल, तर तो आनंद तर भेटेलच. ठीक आहे. पण सध्या जे दिवस आहेत ना, हे खूप भारी दिवस आहेत. ह्या दिवसांना पहिले एन्जॉय करायला शिका. हे दिवस एन्जॉय करा. युअर ईच अँड एव्हरी मिनिट मॅटर्स. त्यामुळं ह्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक ह्याचा तुम्ही आनंद घेत चला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, देर इज नो सबस्टिट्यूट फॉर द हार्ड वर्क इन दिस वर्ल्ड. ऑलवेज रिमेंबर, वर्क हार्ड, डे इन अँड डे आउट. मेहनत. टॅलेंट जरी असेल तरी पण मेहनत लागते. बाकीची काय क्वेरीज असेल किंवा काही डाऊट्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये कृपया करून कळवा. आणि पुढचा व्हिडिओ म्हणजे आपला नेक्स्ट व्हिडिओ तो उद्या आपल्याला यूट्यूबवरती मिळून जाईल. आणि आजचा व्हिडिओ एक्झॅक्टली आज व्हॉट इज द टाईम राऊंड, आय थिंक इट्स ऑलमोस्ट 4:37 पास्ट 4, 4:37 झालेले आहेत. मला वाटतं आय थिंक 6 वाजेपर्यंत येऊन जाईल हा व्हिडिओ. ठीक आहे. 6 किंवा 6च्या आसपास येऊन जायचं. इट डिपेंड्स ऑन द इंटरनेट कनेक्शन ऑल्सो. बट या सो काही क्वेरीज वगैरे असेल तर कळवा. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर बेअरिंग मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच एव्हरीवन.